आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर रीताताई लांजेवार, माझे सहकारी आणि बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथजी मडावी, माझे सहकारी सुरेशजी झुरमुरे, डॉक्टर प्रकाश धोटे, डी.जी. रंगारी, दिनेश डुकरेजी, विनोद काळे, आर.व्ही. मेश्राम, मनोहर डोंगरे, अनिल मेश्राम आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्त्री पुरुष नागरिकांनो, सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या अभियानाअंतर्गत होणाऱ्या एका व्याख्यानाकरता आपण सगळे लोक एकत्र जमलो आहोत. आयोजकांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन. मित्रांनो, मधल्या काळामध्ये नागपूरमध्ये एक धीरेंद्र कृष्ण महाराज नावाचे महाराज आले होते. त्यांना एक्सपोज करण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही घडलं त्यामध्ये मला अनेकांचे फोन यायचे. त्यामध्ये हरिद्वारच्या एका महंतांचा फोन आला. ते मला असं म्हणाले की मानव साहब, हम आपके काम में शरीक होना चाहते हैं. आप ये अंधविश्वास उन्मूलन का जो काम कर रहे हो बहुत अच्छा काम है, हम उसके साथ में जुड़ना चाहते हैं. म्हटलं, हरिद्वार मधला एवढा मोठा महंत या कामामध्ये येऊ इच्छितो, स्वाभाविकच आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. म्हटलं, बिल्कुल आपका स्वागत है, लेकिन मानव जी मेरे मन में कुछ सवाल, उन सवालों का मैं आपसे जवाब चाहता हूं. हाँ जी, पूछिए. मानव जी, आपने संविधान पढ़ा है? हाँ जी, पढ़ना ही पड़ता है. आपने ये संविधान की जो प्रस्तावना है, जिसे प्रीएम्बल कहते हैं, वो पढ़ी है? बोला, जी हाँ, पढ़ी है. इस प्रीएम्बल में कहा है, वी द इंडियन पीपल, हम भारतीय लोगों. बोला, जी हाँ, कहा है. इसका मतलब ऐसा है, इस प्रस्तावना का मतलब ऐसा है कि ये पूरा संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है और अपने आप को समर्पित किया है. बिल्कुल यही मतलब होता है. आप इस बात को मानते हो? जी हाँ, मानता हूं. मानव साहब, जब ये प्रीएम्बल लिखा गया था, प्रस्तावना लिखी गई थी, आप वहां हाजिर थे? जी नहीं, हाजिर नहीं था. मैं कैसे रह सकता हूं? क्योंकि पंडित जवाहरलाल नेहरू जी ने यह प्रस्तावना लिखी है. 22 जनवरी 1947 को ये संविधान सभा के सामने रखी. संविधान सभा ने इसको सम्मत किया, यानी हमारे देश को स्वतंत्रता मिलने के 8 माह पूर्व ये प्रस्तावना सम्मत हुई है. तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था. मैं 51 साल में पैदा हुआ हूं. त्या महंतांनी मग मला आडवा प्रश्न विचारला, मानव साहब जब वहां हाजिर नहीं थे, ये प्रस्तावना लिखी गई तब भी हाजिर नहीं थे, संविधान लिखा गया तब भी हाजिर नहीं थे, इसके बावजूद आप मानते हो कि ये संविधान हम भारतीय लोगों ने लिखा है, हम भारतीय लोगों ने अपने आप को समर्पित किया है, ये आपका सबसे बड़ा अंधविश्वास है. काय मस्त त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मी काय उत्तर दिलं त्याला? मी त्यांना उत्तर दिलं की आपकी बात बिल्कुल सही है. ये जो संविधान है वो हम भारतीय लोगों ने, आम भारतीय लोगों के लिए लिखा है. हम आम भारतीय लोगों ने आम भारतीय लोगों के लिए ये संविधान लिखा और हम आम भारतीय लोगों ने अपने आप को उसको समर्पित किया. ये संविधान आप जैसे खास लोगों के लिए नहीं है. आप जैसे जो खास लोग हैं, जो डायरेक्टली ब्रह्मा के मुख से टपकते हैं, पृथ्वी पर अवतरित होते हैं, उनका जो संविधान था
जिसे मनुस्मृति कहते हैं, और करीबन 2000 सालों से इस देश में उसके आधार पर राज चल रहा था, उस संविधान को गाड़कर ही यह संविधान निर्माण किया गया है। और इसलिए यह संविधान आपका नहीं है ऐसा आपको लगना स्वाभाविक। आता मी हे का बोललो मित्रांनो? खरं म्हणजे या पद्धतीची भाषा मला वापरण्याची दीर्घकाळ गरज पडलेली नव्हती। एकेकाळी माझ्या कॉलेज जीवनामध्ये जेव्हा चळवळीची सुरुवात होती त्या काळामध्ये मी शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुस्मृतीवर कधी काळी बोलत असे। गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना मला कधीही या विषयावर बोलण्याची गरज वाटली नाही। त्याचं कारण असं आहे की आपण जर आता समोर चाललोय, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आहे, तर भूतकाळातली इतिहासातली ती जुनी मढी उरकून काढण्याची गरज काय आहे? आपण जर त्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जातच आहोत तर त्याचा जुन्या गोष्टींचा विचार करण्याची काय गरज आहे? या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं होतं। या देशामध्ये वेगवेगळी सरकार आली। काँग्रेसचं सरकार होतं, ते सरकार आम्ही बदललं, जनता पार्टीचं सरकार आलं, त्यानंतर अनेक सरकार बदलत गेली। मध्येच काँग्रेसचं सरकार, नंतर कोणतं तरी वेगळंच सरकार, मधल्या काळामध्ये इव्हन अटल बिहारींचं सरकार, जे 100% बीजेपीचं सरकार नव्हतं, एनडीएचं सरकार होतं। माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, आपल्या सगळ्यांकडे एक अत्यंत महत्वाचं यंत्र आहे, त्याबद्दल तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन। पण ते माझ्याकडेही आहे। माझी विनंती अशी आहे की पुढचा काही काळ जोपर्यंत आपलं भाषण संपत नाही, इतक्या मेहनतीनं पैसे खर्च करून ही सभा आयोजित केलेली आहे, तुम्ही एवढ्या मेहनतीनं वेळात वेळ काढून इथे आला आहात। मी मुंबईपासून प्रवास करत करत गावोगाव हिंडत हे मांडत तुमच्यापर्यंत येतो आहे। या सगळ्या आपल्या श्रमांचं आपण चीज करूया। पुढच्या काही काळाकरता आपलं हे जे मोबाईल नावाचं सुखद यंत्र आहे त्याला आपला नोकर बनवूया, ते सायलेंट मोडवर टाकूया। कोणाचाही फोन आला तर फोन न उचलता त्याला SMS ने उत्तर देऊया। यानंतर जर तुमच्यापैकी कोणी फोनवर बोललं तर याचा अर्थ असा आहे की इथे जे सुरू आहे त्यापेक्षा ते जास्त महत्वाचं आहे, आणि मग ते एकट्याने का ऐकायचं? आपण सगळ्यांनी मिळून ऐकू। म्हणून मी माईक त्या ठिकाणी पाठवून देईन। कृपया एवढी काळजी घ्या। तर मित्रांनो, इतके वर्ष कधी बोलण्याची गरजच वाटली नव्हती। अटल बिहारींचं सरकार असताना सुद्धा वाटली नव्हती, कारण काळाची चक्र उलटी फिरवून या देशामध्ये हिंदूंचं राज्य, हिंदू राष्ट्र बनवण्याच्या वल्गना कोणी त्या काळात केल्या नव्हत्या। राज्यघटना बदलण्याची भाषा कोणी केलेली नव्हती। आज आपल्याला हे बोलण्याची काय गरज वाटते? कारण माझ्या स्वतःच्या असं लक्षात आलेलं आहे, जे काही काळ मी लोकांमध्ये फिरून काम करतोय, मी वेगवेगळ्या समाज गटांमध्ये काम करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीचे समाजगट मी पाहत असतो। मला एक लक्षात असं आलं की संविधान हे आपल्या भल्याकरता आहे हे अनेक लोकांना वाटतच नाही। या संविधानाने आपल्याला प्रत्यक्षामध्ये काय दिलेलं आहे याची आपल्याला मुळातच कल्पना नाही। आपण काय होतो आणि आज काय आहोत आणि काय झालो आहोत याचीच आपल्याला कल्पना नाही। अनेकांना हे संविधान म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आहे असं वाटतं। दशरथ मडावी नेहमी म्हणतात की शेड्यूल ट्राईबला सुद्धा हे संविधान आपलं वाटत नाही। या संविधानाने सर्वसामान्य माणसाला, या देशातल्या आणि इव्हन ब्राह्मणांना काय दिलेलं आहे हे आपल्याला समजून घेतल्याशिवाय त्याचं मूल्य आपल्या लक्षात येणार नाही, आणि ते टिकवणं आणि ते दिवसेंदिवस अधिक मजबूत करणं का गरजेचं आहे हेही आपल्या लक्षात येणार नाही। आणि म्हणून मी एका प्रसंगापासून मी सुरुवात करतो। 1899 साली शाहू महाराज
पंचगंगा नदीमध्ये स्नान करत होते. त्यांचा ब्राह्मण त्यांच्या पुढ्यामध्ये मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या एका ब्राह्मण मित्रानं लक्षात आणून दिलं की हा जो मंत्र म्हणतो आहे ते सारेच्या सारे जे मंत्र आहेत ते पुराणातले आहेत, वेदांमधले मंत्र नाहीत. शाहू महाराजांना स्वाभाविकच तो प्रश्न त्यांनी ब्राह्मणाला विचारला, का रे बाबा तू माझ्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र का म्हणतोय, वेदांमधले का नाही म्हणतोय? हा ब्राह्मण त्यांच्या पदरी नोकर होता, त्यांच्याकडनं पगार घेत होता. तो ब्राह्मण त्यांना म्हणाला, महाराज तुम्ही राजे असलात तरीही जन्माने तुम्ही शूद्र आहात. शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नाही आणि त्यामुळं मला वेदांमधले मंत्र येतात तरी मी तुमच्या पुढ्यामध्ये ते म्हणू शकत नाही. तुम्हाला केवळ पुराणातले मंत्र ऐकण्याचा अधिकार आहे म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये पुराणातले मंत्र म्हणतो आहे. आता शाहू महाराज राजे होते, प्रगतिशील राजे होते, त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी त्या ब्राह्मणाला नोकरीवरनं काढून टाकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली. पुण्यामध्ये प्रचंड मोठी आग लागली. सगळा महाराष्ट्रामधला ब्रह्मवृंद एकत्र आला आणि चर्चा सुरू झाली. शाहू महाराज हे क्षत्रिय आहेत की शाहू महाराज हे शूद्र आहेत? ते जर शिवाजी राजांचे वंशज आहेत तर मग ते शूद्र कसे? ब्रह्मवृंदांनी निर्वाळा दिला की कलियुगामध्ये ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वंश, दोनच वर्ण शिल्लक आहेत. कारण क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही वर्ण सस्पेंड केलेले आहेत, रद्दबादल झालेले आहेत. त्यामुळे जे ब्राह्मण नाहीत ते बाकीचे सगळेच्या सगळे शूद्र आहेत. आता ब्रह्मवृंदांनी जोपर्यंत हे बोललं तोपर्यंत हा मुद्दा एवढा सिरियस नव्हता झाला. पण त्यावेळेसचे काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी यामध्ये उडी घेतली. ते म्हणाले की शाहू महाराजांनी जे कृत्य केलेलं आहे ते अधार्मिक कृत्य आहे. ब्राह्मणांनी जे वागला, त्यांनी शूद्रापुढे वेदांमधले मंत्र म्हटले नाही, ते धर्मकृत्य आहे आणि त्यामुळे त्या ब्राह्मणावर अन्याय केलेला आहे. लोकांनी प्रश्न विचारले की शिवाजी महाराजांचे जर शाहू महाराज वंशज आहे तर ते क्षत्रिय. त्यावर उत्तर देताना लोकमान्य टिळकांना असं म्हणावं लागलं किंवा असं त्यांनी म्हटलं. पुढे त्याच्यावर प्रचंड वाद झाले, कोर्टामध्ये केसेस गेलेल्या वगैरे आहेत की शिवाजी महाराजांना गागा भट्ट नावाच्या ब्राह्मणाने तात्पुरतं क्षत्रिय बनवलं होतं, पण त्यांचे बाकीचे वंशज मात्र शूद्रच आहेत. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती आहे शिवाजीराजांचा. आपण शिवाजीराजांना का मानतो? त्यांनी राज्य निर्माण केलं म्हणून नाही मानत. अनेक राजांनी राज्य निर्माण केलं. शिवाजी राजांचं हे वैशिष्ट्य होतं की शिवाजी राजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलं. आयुष्यामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, ज्या काळामध्ये अस्पृश्यता पाळली जात असे. त्यांनी महारांना किल्लेदार बनवलं, रामोशांना सेनापती बनवलं, मुस्लिमांना कॅप्टन बनवलं, आजच्या काळामध्ये ज्याला दर्यावर्दी म्हणतो आपण. अशा विविध 18 पगड जातीच्या आणि धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हे सुराज्य निर्माण केलं. ज्या देशामध्ये आणि जगभर सैन्य जेव्हा समोरचा प्रदेश पादाक्रांत करत असे त्यावेळी तो बायकांची लुटालूट करत असे, त्यांच्यावर बलात्कार करत असे, तो त्याचा हक्क आहे असं मानलं जात असे. त्या काळामध्ये शिवाजी राजांनी आपल्या सैन्याबाबतच नव्हे तर आपल्या राज्यामध्ये असा दंडक आणला की माझा सैनिक असो किंवा कोणी असो कोणत्याही स्त्रीवर बलात्कार करणार नाही. परकीय लूट केली तरी त्या ठिकाणी स्त्रियांची लूट करणार नाही, त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावणार नाही. इतके क्रांतिकारक निर्णय घेणारे शिवाजी राजे, म्हणून आपण शिवाजी राजांना एवढं मानतो. या शिवाजी राजांनी ज्यावेळेस स्वतः करता राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली, 1674 सालची ही गोष्ट आहे,
त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण होते, म्हणजे नोकरी करत होते. पण एकाही ब्राह्मणानं त्यांच्यासाठी राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही. कारण शूद्राला राजा बनता येत नाही असा स्पष्ट आदेश मनुस्मृतीमध्ये आहे. ज्या ठिकाणी शूद्र राजा बनत असेल त्या ठिकाणी कोणत्याही ब्राह्मणाने वास करता कामा नये, म्हणजे निवास करता कामा नये, त्या राज्यात राहता कामा नये, या पद्धतीचा दंडक मनुस्मृतीने घालून दिलेला आहे. आणि शिवाजी राजे शूद्र आहेत म्हणून ब्राह्मण एकही महाराष्ट्रातला त्यांना राज्याभिषेक करायला तयार नव्हता. शिवाजी राजांनी प्रचंड पैसे खर्च करून दक्षिणा देऊन गागा भट्टाला काशीवरनं आणलं, राज्याभिषेक करून घेतला. आणि हा राज्याभिषेक करून घेतल्यानंतर त्याला एवढी दक्षिणा दिली की गागा भट्ट आणि त्याच्या सहकार्यांना ते खांद्यावर लादून नेता येईना. ते जड जवाहीर घेण्यासाठी त्यांनी प्राण्यांचा वापर केला आणि त्यावर लादून ते नेलं. त्याबद्दल लोकमान्य टिळकांचे हे शब्द आहेत की तो तात्पुरता अपवाद होता. शिवाजी राजांना क्षत्रिय केलं ते. शूद्रांना या देशामध्ये वेद ऐकण्याचा अधिकार नाही. ब्राह्मण वगळता सगळेच्या सगळे शूद्र आहेत. या विचारांवर शिक्कामोर्तब करणारे हेच लोकमान्य टिळक पुढे काँग्रेसचे अतिशय मोठे पुढारी झाले. संपूर्ण देशामधले मला कॉलेजमधला मी शिक्षक असल्यामुळं मला डिस्टर्बन्स मुळीच चालत नाही. प्लीज इकडचं तिकडे तिकडचं इकडे करू नका. तर मित्रांनो, शिवाजी राजांबद्दल या पद्धतीची भूमिका स्वीकारणारे लोकमान्य टिळक ज्यावेळेस पुढच्या काळामध्ये काँग्रेसचे सर्वोच्च नेते बनले. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. लोकमान्य टिळकांचं काँग्रेसच्या आंदोलनामधलं आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामधलं योगदान आपल्यापैकी कुणालाच नाकारता येत नाही. आपण नाकारूच शकत नाही. मोठं योगदान होतं त्यांचं. समजा लोकमान्य टिळकांचे जसे विचार आहेत त्याच विचारांच्या माणसांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस पुढे वाढत गेली असती आणि 1947 साली या देशाला स्वातंत्र्य मिळालं असतं, तर माझा पहिला प्रश्न असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राज्यघटनेमध्ये कुठे असते? या पद्धतीची राज्यघटना निर्माण होऊ शकली असती काय? साधा प्रश्न स्वतःला विचारून पहा. 1 ऑगस्ट 1920 ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. त्यावेळेस ऑलरेडी नागपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन ठरलेलं होतं. लोकमान्य टिळक त्याचे अध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू झाला म्हणून गेली 5 वर्ष भारतात आलेला मोहनदास करमचंद गांधी नावाचा एक माणूस, जो आफ्रिकेमध्ये अतिशय यशस्वी लढाई करून भारतामध्ये आला. 15 ते 20 आता तो भटकतो आहे पूर्ण देशभर, काही आंदोलन करतोय. निळीचा अतिशय मोठा सत्याग्रह त्यांनी बिहारमधला केलेला आहे. त्याला काँग्रेसचं या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद बहाल करण्यात आलं. 25 डिसेंबर 1920 ला अंत्यक संमेलन जे काँग्रेसने भरवलं होतं त्यामध्ये महात्मा गांधी बोलतात. महात्मा गांधी म्हणतात, मैं एक हिंदू हूं, मैं एक रूढ़िवादी हिंदू हूं, मैं एक सनातनी हिंदू हूं. 3 शब्द महत्वाचे आहेत. मैं हिंदू हूं, रूढ़िवादी हिंदू हूं आणि सनातनी हिंदू हूं. लेकिन मेरे धर्म में ये जो छुआछूत की प्रथा है वो सबसे बड़ा पाप है. उसे मिटाना मैं अपना कर्तव्य मानता हूं. और जो इंसान जाति के आधार पर भेद करता है, ऊंच और नीच मानता है, वो सनातनी हिंदू नहीं हो सकता. आता त्यावेळेसची काँग्रेस ही उच्चभ्रूंचीच काँग्रेस होती. 99% त्यामध्ये हिंदू लोक होते, त्यातल्या त्यात मेजॉरिटी ब्राह्मण होते.
स्वाभाविकच गांधींना प्रतिप्रश्न विचारण्यात आले, गांधी जी आप क्या कह रहे हो? आप तो भगवत गीता के बारे में बार बार उसके अवतरण हमें सुनाते हो, ये बात भगवत गीता में कही है, ये बात वेदों में कही है, वेदांमधल्या ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामध्ये, ये बात मनुस्मृती में कही है. काय म्हटलेलं आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मणांचा जन्म झालेला आहे, बाहूंमधनं क्षत्रियांचा जन्म झालेला आहे, मांड्यांमधनं वैश्यांचा जन्म झालेला आहे आणि पायांमधनं शूद्रांचा जन्म झालेला आहे. हे जर धर्मवचन आहे तर तुम्ही कसा काय विरोध करू शकता? कल्पना करा, अजून गांधीजी काँग्रेसचे पुढारी नाहीत, सर्वोच्च पुढारी तर नाहीच नाही. आता जस काँग्रेसशी त्यांचा संबंध येतो आहे, त्यांना या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. ज्या काँग्रेसमध्ये 99% हिंदू लोक आहेत, त्या काँग्रेसचं नेतृत्व करायची मनामध्ये कदाचित इच्छा आहे. तो माणूस उत्तर काय देतो? तो म्हणतो की मेरे धर्मग्रंथों में कुछ भी कहा हो जो मानव जाति के लिए हितकारक नहीं, मेरे सत्सद विवेक को जो जचता नहीं, उन बातों को मैं स्वीकारूंगा नहीं. आणि पुढचं त्यांचं वाक्य तर इतकं भयानक आहे, आणि म्हणूनच कदाचित गांधीजींचा खून करण्याची गरज वाटली असेल कि हमारे धर्मग्रंथों में कई मनगढ़ंत चीजें कही गई है. मनात येईल त्या लिहिलेल्या गोष्टी माझ्या धर्मग्रंथामध्ये आहेत. असं बोलणारा, अस्पृश्यतेच्या विरुद्ध तुम्ही कल्पना नाही करू शकत 1920 साली या पद्धतीची भूमिका घेणं म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय होतो. या पद्धतीची भूमिका घेणारा गांधी यांनी संपूर्ण पुढची काँग्रेस बदलवत नेलेली आहे. जी उच्च भ्रूंची आणि उच्च वर्णीयांची काँग्रेस होती ती सर्वसामान्यांची त्यांनी बनवली. या काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी सामावून घेतलं, आंदोलनामध्ये सामावून घेतलं. अगदी अति ज्यांना आपण अतिशूद्र म्हणतो त्याही जातींना यामध्ये सामावून घेतलं. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये आणि आंदोलनामध्ये कुठेही अस्पृश्यता पाळली जाणार नाही याची काळजी घेतली. उलट जातीबद्दल ज्या पद्धतीचे भाव आहेत ते बदलण्याचे प्रयत्नपूर्वक प्रयत्न झाले. म्हणजे त्यांनी पुढच्या काळामध्ये जाहीरच केलं, जर कोणी भंग्याच्या मुलीशी लग्न करणार असेल किंवा ज्याला आपण दलित म्हणतो अशा मुलीशी कोणी लग्न करणार असेल, त्याच लग्नामध्ये मी फक्त जाईन, इतर लग्नामध्ये मी जाणार नाही, इथपासून सगळे प्रकार त्यांनी केले. आणि तिथून काँग्रेस बदलत गेली. महात्मा गांधींनी या देशामध्ये ज्या स्त्रिया घराच्या बाहेर पडत नसत, त्या स्त्रियांना अतिशय निर्भय बनवून इंग्रजांच्या बंदुकांपुढे आणि तोफांपुढे उभं केलं. जगाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं कोणत्याही आंदोलनामध्ये कधीही स्त्रिया सहभागी झालेल्या नव्हत्या. तो रेकॉर्ड त्यांनी निर्माण केला. एका बाजूने गांधींनी सर्व माणसांमध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ते बीज पेरलं. तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्माला आले असाल, कोणत्याही धर्मामध्ये जन्माला आले असाल, कोणत्याही लिंगामध्ये जन्माला आलेले असाल, तरी सगळे माणूस म्हणून सन्माननीय आहेत आणि सगळे समान आहेत. हे मूल्य आपल्या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजवलं. एवढंच नव्हे तर बंधुता निर्माण केली. सगळ्या लोकांनी एक दुसऱ्यासोबत बंधुभावाने वागावं. मग कोणत्याही जातीमधला माणूस असेल, कोणत्याही धर्मामधला असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल. त्यानंतर तिसरं अत्यंत महत्वाचं मूल्य त्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये पेरलं, ते म्हणजे स्वातंत्र्याची आस. स्वातंत्र्याची आस या देशामध्ये होती का? आपला देश जवळपास गेली 2000 वर्ष गुलाम होता. हिंदू राजाचं राज्य जरी या देशामध्ये असलं तरी तुमच्या माझ्या मनावर आणि तुमच्या माझ्या सामाजिक जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. या देशामध्ये मुस्लिम राजांचं राज्य किमान 700 ते 800 वर्ष आहेत असं आपण मानतो. त्याही काळामध्ये तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये, सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये मनुस्मृतीचं राज्य होतं.
इंग्रजांचं राज्य 150 वर्ष होतं, ते अत्यंत प्रगत होते, अत्यंत सुधारलेले होते, जगभर त्यांचं साम्राज्य आहे, एवढं मोठं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं होतं. आणि तरी त्याही काळामध्ये तुमच्या माझ्या जीवनावर मनुस्मृतीचं राज्य होतं. आणि शाहू महाराजांचं हे वेदोक्त प्रकरण त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे, कारण ते प्रत्यक्षामध्ये इंग्रजांच्या काळामधलंच उदाहरण आहे. या पद्धतीच्या समाज रचनेमध्ये स्वातंत्र्याची आस त्यांनी निर्माण केली. कोणत्या देशामधल्या माणसांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली? या देशामध्ये कधीच इंग्रज एक दिवस सुद्धा 1 लाखापेक्षा अधिक नव्हते. म्हणजे 1 लाख इंग्रजांनी 30 कोटी ते 40 कोटी भारतीयांवर राज्य केलेलं आहे. 1947 साली आपल्या देशाची लोकसंख्या भारत, पाकिस्तान, बांगलादेश मिळून 40 कोटी होती. आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की 1 लाख लोकांनी 40 कोटी लोकांवर राज्य केलं, याचा नेमका अर्थ काय होतो? माझा एक संख्याशास्त्राचा प्राध्यापक आहे, तो गमतीनं नेहमी म्हणत असतो. तो म्हणतो की भारतीय लोकांनी काहीच केलं नसतं. सकाळी उठल्या उठल्या 40 कोटी लोकांनी एकाच वेळी सू केली असती, तर ती सू इतकी मोठी निर्माण झाली असती की 1 लाख इंग्रज त्यामध्ये बुडून 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 मेले असते, काही करावं लागलं नसतं. म्हणजे आपली स्वातंत्र्याची आस किती ग्रेट होती हे आपण लक्षात घ्यावं. त्या लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची आस निर्माण केली आणि सगळ्यांना समान न्याय मिळावा या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची प्रक्रिया निर्माण केली. त्यातून आपली राज्यघटना निर्माण झालेली आहे. ज्यावेळेस 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल हे निश्चित झालं, पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या देशाचे पंतप्रधान बनतील हे निश्चित झालं, त्यावेळेस महात्मा गांधी त्यांना बोलावून घेतात. सरोजिनी नायडू पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत असतात आणि गांधी त्यांना म्हणतात की आता आपली जी प्रक्रिया सुरू होते आहे, आपल्या देशाची राज्यघटना बनते आहे, या राज्यघटना बनण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण बाबासाहेबांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्याकरता तुम्ही त्यांना लॉ मिनिस्टर म्हणून आपल्या कायदे मंडळामध्ये म्हणजे मंत्रिमंडळामध्ये घ्या. आता मुद्दा असा होता की बाबासाहेबांचं आणि काँग्रेसचं फारसं जमत नव्हतं. स्वाभाविकच नेहरूंनी प्रश्न विचारला की राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांच्या योगदानाची गरज काय आहे? कारण ऑलरेडी ड्राफ्ट तयार झालेला होता, संविधानाचा ड्राफ्ट तयार झालेला होता. राव यांनी तो ड्राफ्ट तयार केला होता, पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यावर हातही फिरवलेला होता आणि सगळेच्या सगळे बॅरिस्टर होते, सगळेच वकील होते चांगले. सरदार वल्लभभाई पटेल अतिशय गाजलेले वकील होते, पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते, सगळे काँग्रेसमधले मोठे पुढारी राईट फ्रॉम महात्मा गांधी बॅरिस्टर्स होते. मग आपण सगळी वकील मंडळी असताना सुद्धा बाबासाहेबांची गरज काय? यावर महात्मा गांधींनी फार छान प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, आपण आपल्या देशाची राज्यघटना निर्माण करतो आहोत की काँग्रेसची राज्यघटना निर्माण करतो आहोत? गांधींचं याच्या आधीचं पहिलं वाक्य होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर घटनेमध्ये योगदान असलं तर ते या देशामधल्या शेवटच्या माणसाला आणि स्त्रियांना अतिशय योग्य तो न्याय देतील. ही गोष्ट नेहरूंना पटली. नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेबांना बोलावून घेतलं, गांधी सोबत झालेला संवाद त्यांना सांगितला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये लॉ मिनिस्टर म्हणून या. आंबेडकरांचं आणि काँग्रेसचं पटत नसताना सुद्धा आंबेडकरांनी अतिशय मोठ्या मनानं ही विनंती मान्य केली, कारण त्यांना माहित होतं की राज्यघटनेच्या माध्यमातून मी काय करू शकेल. आता सगळ्यात मोठी अडचण अशी होती की संविधान सभेच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या होत्या, त्या 46 मध्ये झाल्या आणि त्यानंतर या देशाची फाळणी झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर जे निवडून आले त्यावेळेस टोटल देशामधनं 389 सदस्य निवडून आले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगालमधनं निवडून आले होते. तो भाग आजचा बांगलादेशमध्ये गेलेला, म्हणजे त्यांना भारतीय संविधानामध्ये हजरच राहता येत नव्हतं.
त्यांना संविधान बनवायचंच असतं तर त्यांना पाकिस्तानचं संविधान बनवावं लागलं असतं. आणि यावरचा तोड काँग्रेसने शोधला. एम.आर. जयकर नावाचे मुंबई प्रांतामधले एक बॅरिस्टर या संविधान सभेवर निवडून आले होते पुण्यातनं. कारण त्या काळामध्ये ह्या निवडणुका डायरेक्ट होत नसत. तुम्ही मी निवडणुकांमध्ये मतदान करत नसे. ज्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या आहेत ती माणसं निवडून देत असत आणि त्यामध्ये काँग्रेसचं वर्चस्व होत. एम.आर. जयकरांनी डॉक्टर बॅरिस्टर एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं. नेहमी बोंबाबोंब केली जाते की काँग्रेसने डॉक्टरांना पाडलं, भंडाऱ्यातनं पाडलं. अरे भंडाऱ्यातनं ज्यावेळेस पाडलं त्यावेळेस बाबासाहेब निवडून आले असते तरी केवळ एक MP झाले असते. आज ते संविधान सभेमध्ये आले. ही गोष्ट जुलै 1947 सालची आहे. संविधान सभेमध्ये ते आल्यानंतर 15 ऑगस्टला रीतसर या देशामध्ये लीगल मंत्रिमंडळ बनलं. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ मिनिस्टर झाले आणि याच महिन्याच्या 29 तारखेला संविधान सभेची जी बैठक झाली त्यामध्ये ड्राफ्टिंग कमिटी ठरली. त्याचे ते चेअरमन झाले आणि पुढे 2 वर्ष त्यांनी अथक परिश्रम करून एवढी सुंदर राज्यघटना तयार केलेली आहे. हे आपण जरा समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं होतं? आता भारताच्या संविधान सभेमध्ये 299 सदस्य होते. जरी गांधींच्या चळवळीमधनं तयार झालेली अनेक काँग्रेसमधली माणसं त्यामध्ये निवडून आलेली असली तरी काही हिंदू महासभेची माणसं निवडून आली होती, काही वेगळ्या विचारांची माणसं निवडून आली होती आणि काँग्रेसमधली अनेक माणसं अशी होती की जी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये होती पण त्यांचे विचार टिळकांसारखेच होते. या 299 सदस्यांना प्रत्येक मुद्दा पटवणं, त्यांची संमती मिळवणं हे जगामधलं पहिलं संविधान आहे की जे संविधान एकमतानं संमत झालेलं आहे, बहुमतानं नाही. हे सगळ्यात डिफिकल्ट काम, अतिशय मौल्यवान काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पार पाडलं आहे. हिंदू कोड बिल करता संमती मात्र मिळवता आली नाही. काँग्रेसमधल्या अनेकांचा विरोध होता. पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की हे हिंदू कोड बिल जे तुम्ही तयार केलेलं आहे ते आपण संमत करून घेऊ, पण आता शक्य नाही. जरी मी तुम्हाला वचन दिलं तरी आता शक्य नाही, कारण आपण निवडून आलेले सदस्य नाहीत, जनतेने निवडून दिलेले लोक नाहीत आपण. ज्या दिवशी आपलं संविधान तयार झालं 26 नोव्हेंबरला 1950ला, त्याच दिवशी या संविधान सभेचं रूपांतर लोकसभेमध्ये झालं. हे जे 299 संविधान सभेमधले सदस्य होते त्याच्यामधनं लोकसभा निर्माण झाली. म्हणजे नव्या निवडणुका त्यावेळेस झालेल्या नव्हत्या. आपण निवडून आल्यानंतर आपण हे हिंदू कोड बिल आणू असं म्हणाले. त्याआधी डॉक्टर बाबासाहेबांनी राजीनामा दिला पण नेहरूंनी आपलं वचन पूर्ण केलं. 51 डिसेंबर आणि जानेवारी मध्ये 52च्या सुरू झालेल्या या निवडणुका यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भाषणामध्ये सांगत असत मी हिंदू कोड बिल आणणार आहे, हिंदू कोड बिल मध्ये या गोष्टी आहेत. आणि पुढे ते थम्पिंग मेजॉरिटीनं पंतप्रधान म्हणून निवडून आलेत आणि त्यांनी हिंदू कोड बिल 4 भागामध्ये विभागून जसंच्या तसं संमत करून घेतलं. हा सगळा इतिहास कोणी तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही. त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की हे संविधान जे आहे ते संविधान केवळ शेड्यूल कास्ट करता आहे, शेड्यूल ट्राईब करता आहे, ज्यांना रिझर्वेशन्स मिळाले त्यांच्या फायद्याचं आहे अशी सर्वसाधारण भारतीयांची समजूत होते. आणि ही समजूत पक्की करत करत या पद्धतीची खेळी प्रत्यक्षामध्ये या बीजेपीनं केली होती की हळूच त्यांना संविधान बदललं तरी देशामधनं कोणाचा फारसा विरोध होणार नाही. या संविधानाने तुम्हाला मला काय दिलं? मी बोलताना नेहमी म्हणत असतो की मी श्याम मानव नावाचा एक माणूस तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण मित्रांनो मी जातपात मानत नाही. वयाच्या 19व्या वर्षी जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं जाती प्रदर्शक असतात, त्या काळामध्ये मी जयप्रकाश नारायणांच्या चळवळीमध्ये सहभागी होतो आणि आमचं जाती तोडो, जनेऊ तोडो नावाचं आंदोलन सुरू होतं. आमच्या अनेक मित्रांनी आम्ही आडनावं टाकलीत, काही लोकांनी आडनावं बदललीत. महाराष्ट्रामध्ये आडनाव सांगावंच लागतं म्हणून मी मानव नाव धारण केलं.
आणि तेव्हापासून मी मानव बनण्याचा आणि जगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण समजा हे संविधान निर्माण झालं नसतं, लोकमान्य टिळकांच्या विचारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवता आलं असतं आणि वेगळं संविधान तयार झालं असतं, तर मला काय बोलावं लागलं असतं? मला म्हणावं लागलं असतं की श्याम मानव नावाचा एक शूद्र तुमच्या पुढ्यामध्ये बोलतो आहे. कारण माझे आई वडील जर शेतकरी आहे तर मी शूद्र आहे. मला मी माणूस आहे असं म्हणता आलं नसतं. या देशामध्ये शूद्रांची अवस्था काय होती हे स्वतः फुल्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. अतिशूद्र माणसांची खास करून. जी पेशवाई शिवाजी महाराजांच्या सुराज्यामधनं निर्माण झाली, त्या पेशवाईमध्ये इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा काय परिस्थिती होती. रस्त्यावरनं जर एखाद्या शूद्र माणसाला, अतिशूद्र माणसाला चालायचं असेल तर त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नसे. भर दुपारी रणरणत्या उन्हामध्ये त्यांनी पायी चालायचं. दगडी रस्त्यावरनं चटके सोसत सोसत पायी चालायचं. त्याने रस्त्यामध्ये थुंकून रस्ता अपवित्र करू नये म्हणून त्याच्या गळ्यामध्ये मडकं बांधलेलं असायचं आणि त्याच्या पायांनी रस्ता अपवित्र होतो, त्याची पावलं उमटतात म्हणून मागे झाडू बांधलेला असायचा. ही या देशामधल्या 30 ते 40% अतिशूद्र माणसांची ओळख होते. हे आपण कधीच विसरता कामा नये. आजपासून केवळ 150 पावणे 200 वर्षापूर्वीची ही अवस्था आहे. तिथून आपण इथपर्यंत आलेलो आहे. आज प्रत्येक माणसाला सन्मान मिळालेला आहे. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मान केवळ मिळाला नाही, त्याचं माणूस म्हणून अस्तित्व मानलं गेलेलं आहे. त्याला अधिकार मिळालेला आहे आणि या पद्धतीनं त्याला जगण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ही मनुस्मृती नावाचं प्रकरण काय होतं ज्याच्या आधारावर हा देश 2000 वर्ष चालत होता. त्यातली काही फक्त 2-3 उदाहरणं मी तुमच्या पुढ्यामध्ये ठेवतो आहे. ब्राह्मणों की सेवा करना ही शूद्रों का मुख्य कर्म है. म्हणजे जेवढे या देशामधले 95% कदाचित शूद्र आहेत त्या सगळ्यांचं एकच कर्तव्य आहे, ब्राह्मणांची सेवा करणं. यांनी इतर काहीही कामं केली तरीही पण त्यांचं काम पावत नाही, त्याला काही अर्थ नाही. ब्राह्मणांची सेवा केल्यानंतरच त्या माणसाचा उद्धार होतो, त्याला मोक्ष मिळू शकतो, त्याला देवप्राप्ती होऊ शकते, असं स्पष्ट वचन मनुस्मृतीमध्ये आहे. यदि शूद्र गर्भ से ब्राह्मण पर थूक दे तो उसके ओठ काट दे, पेशाब कर दे तो उसका लिंग कटवा दे और उसकी ओर अपान वायू निकाले तो गुदा कटवा दे. आता मला एक सांगा, अपान वायू म्हणजे पादणे आपल्या वराडी भाषेमध्ये. आपले मोदीजी नेहमी गॅरंटी देतात 56 इंच छाती, ये मोदी की गॅरंटी है. तुम्ही असं म्हणणार का, ये मेरी गॅरंटी है, मैं कभी भी किसी के सामने कभी भी पादूंगा नहीं. पॉसिबल आहे का? शक्य तरी आहे का? त्यावर तुमचा माझा कंट्रोल आहे का? आता समोरनं एखादा ब्राह्मण येतोय, हा माणूस त्याला छानपैकी नमस्कार करतोय आणि तेवढ्यात समजायचं सुटलं तर त्याची गुदा कापून टाकायची. या पद्धतीचे मनुस्मृतीमधले आदेश, याला तुम्ही न्याय म्हणणार आहात? आता हा न्याय शूद्रांकरता, ब्राह्मणांकरता काय? ब्राह्मणांची संपत्ती राजानं कोणत्याही परिस्थितीमध्ये ताब्यामध्ये घेता कामा नये. राजांनी वारंवार धर्माकरता यज्ञ केले पाहिजे आणि यज्ञ करताना, यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणों को स्त्री, गृह, शय्या, वाहन आदि भोग साधक पदार्थ तथा धन दे. म्हणजे दरवेळी यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणाला पहिले स्त्री द्यायची, नंतर त्याला बेड द्यायचा, वाहन द्यायचं, भोग साधक पदार्थ द्यायचे आणि नंतर धन द्यायचं. आता समजा राजानं जर वर्षातनं 3 यज्ञ केले तर 3-3 स्त्रिया भेट द्यायच्या. ब्राह्मणाला किती स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार होता? कोणताही ब्राह्मण 4ही वर्णातल्या स्त्रियांशी लग्न करू शकत असे, त्याला तो अधिकार होता. 4 स्त्रियांशी लग्न करायचा अधिकार होता का? नाही, संख्येचं बंधन नव्हतं.
पाहिजे तेवढ्या स्त्रियांशी लग्न करण्याचा अधिकार होता. प्लस दर यज्ञाच्या वेळी राजाला स्पष्ट आदेश होता की त्यांनी ब्राह्मणाला भोगण्यासाठी स्त्री बहाल केली पाहिजे, त्या स्त्रिया वेगळ्या. बरं, ब्राह्मण स्त्री बाबत स्थिती काय होती? ब्राह्मण स्त्री कोणाशी लग्न करू शकत होती? ब्राह्मण स्त्री केवळ ब्राह्मणाशीच लग्न करू शकत होती, पुरुषाशी. कोणत्याही ब्राह्मण स्त्रीला क्षत्रिय पुरुषाशी किंवा वैश्य किंवा शूद्र पुरुषाशी लग्न करण्याचा अधिकार नव्हता. प्रतिलोम विवाह निषिद्ध होता. आणि समजा चुकून काही कारणानं एखाद्या स्त्री सोबत असा विवाह झालाच असेल तर तिची मुलं चांडाळ गणली जात असत. चांडाळ हा 5वा वर्ण आहे, 4 वर्णांमध्ये बसणारा नाही. कारण 5वा जो वर्ण शूद्र आहे त्याला गावामध्ये राहण्याचा अधिकार आहे, गाव कुसाबाहेर राहण्याचा अधिकार आहे. पण चांडाळांना मात्र गावामध्ये पण राहण्याचा अधिकार नव्हता, त्यांना स्मशानामध्ये राहण्याचा अधिकार होता. माझ्या 3 मित्रांच्या बायका ब्राह्मण आहेत. एक डॉक्टर नरेंद्र जाधव, जे माझ्या मुंबईचे अध्यक्ष होते, रिझर्व्ह बँकेचे मोठे अधिकारी राहिलेले आहेत. दुसरे प्रकाश आंबेडकर, त्यांची वेगळी ओळख द्यायची तुम्हाला गरज नाहीये. तिसरे माझ्या चळवळीमध्ये नेहमी मला साथ देणारे पण आता सध्या वेगळ्या बाजूने उभे असलेले रामदासजी आठवले. तिघांच्याही बायका ब्राह्मण आहेत. जर या पद्धतीची राज्यघटना नसते तर त्यांच्या मुलांना चांडाळ गणल्या गेलं असतं. आज माणूस म्हणून सन्मानानं जगण्याची ही संधी दिलेली आहे. प्रत्येक ब्राह्मण स्त्रीला सुद्धा अधिकार मिळालेला आहे की तिला आवडेल त्या पुरुषाशी ती लग्न करू शकते, कोणत्याही तो वर्णातला असला तरी. हे सगळे अधिकार स्त्रियांपासून तुम्हाला मला सगळ्यांना प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, एवढंच नव्हे तर ब्राह्मण पुरुषांना काय प्राप्त झालं? समजा या देशामध्ये या पद्धतीची राज्यघटना निर्माण झाली नसती आणि आपण मनुस्मृतीप्रमाणेच वागणारे असतो तर मला काय करावं लागलं असतं? मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेती करावी लागली असती. ना मी कॉलेजमध्ये प्राध्यापक बनू शकलो असतो, ना पत्रकार बनू शकलो असतो, ना तुमच्यापर्यंत येऊन हे सगळे विचार मांडू शकलो असतो. आपल्यापैकी प्रत्येकाला या पद्धतीनं जगावं लागलं असतं. माझे एक मित्र आहेत नितीन गडकरी, माझ्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. आता मला एक सांगा, नितीन गडकरींना काय करावं लागलं असतं जर ही राज्यघटना निर्माण झाली नसती तर? एक तर त्यांना एखाद्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करावी लागली असती, वा एखाद्या गुरुकुलामध्ये शिक्षक म्हणून, गुरु म्हणून काम करता आलं असतं. पण आज जगभर त्यांची ओळख आहे. काय ओळख आहे? रोडकरी म्हणून ओळख आहे. देशभर तर आहेच आहे. देशामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही हिंडता तेव्हा तेव्हा तुम्हाला गडकरींची आठवण यावी अशी परिस्थिती आहे. हे गडकरी त्यांना कधीच बनता आलं नसतं. गडकरींना रोडकरी कधीच बनता आलं नसतं. त्यामुळे या राज्यघटनेनं या देशामधल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला अतिशय मौलिक अधिकार दिलेले आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. ही जी 4 मूल्य आहे, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस. आणि हा जस्टिस म्हणजे केवळ न्यायालयामधला नाहीये, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि त्यासोबतच राजकीय न्याय. हे तुमच्या माझ्या वाट्याला आलं, हे पहिल्यांदा आलेलं आहे 2000 वर्षाच्या इतिहासानंतर. आणि त्यामुळं ते टिकवणं तुमचं माझं परम कर्तव्य आहे. मध्ये मध्ये हिंदू राष्ट्राची आवाई उठवतात आणि माझ्या पोटामध्ये भीतीचा गोळा उगवतो. का असं होतं? आपले आजचे RSS चे प्रमुख 2022 मध्ये म्हणाले, म्हणजे 2 वर्षापूर्वी म्हणाले, तुम्हाला इंटरनेटवर सहज ती माहिती मिळेल. ते म्हणाले, हमारी जो राज्यघटना निर्माण हुई है ये यूरोपीय मूल्यों के अनुसार तैयार हुई है. ये राज्यघटना भारतीय मूल्यों के अनुरूप होनी चाहिए. म्हणजे या भारतीय राज्यघटनेनं जी 4 महत्वाची मूल्य आहेत ती तुम्हाला प्रदान केली, ती रुजावी, बळकट व्हावी, त्याच्या आधारावर देश चालावा असा आग्रह धरलेला आहे. इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि 4थं जस्टिस. ही युरोपीय मूल्य आहेत. यांचं मूल्य कोणतं? ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण पैदा झालेत, पायामधनं शूद्र निर्माण झाले. त्यामुळे ब्रह्महत्या हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. राजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये ब्रह्महत्या करता कामा नये, हे आदेश आहे मनुस्मृतीमधले. आणि दुसऱ्या बाजूने तुमची माझी हत्या काय चीज आहे? शूद्र की हत्या कुत्ता
बिल्ली मेंढक की हत्या के समान है. तुमची माझी हत्या, कुत्र्याची हत्या, बिल्लीची हत्या, बेडकाची हत्या ही आपली लायकी आहे. हे मूल्य आहे असं म्हणजे समानतेचं. कोणती भारतीय मूल्य आहे? साधा प्रश्न आहे ना. समता या देशामध्ये कधीच नव्हती मान्य. बंधुता या देशामध्ये कधीच नव्हती मान्य. स्वातंत्र्य या देशामध्ये कधीच नव्हतं. शिकण्याचं नव्हतं हो. वेद ऐकण्याचं नव्हतं, शिकण्याचं नव्हतं. स्त्रियांना तर कसलं स्वातंत्र्य नव्हतं. लहानपणी जन्माला आली तर तिला बापाने पाळायची वस्तू, तरुणपणी पतीनं आणि म्हातारपणी मुलानं त्यांच्या आज्ञेमध्ये तिने राहायचं. तिला ना शिक्षणाचा अधिकार ना काही अधिकार. ती सावित्रीबाई फुले बिचारी जायची, पोरींना शिकवायची, तर तिला सगळे आजूबाजूचे लोक तिला कुलटा म्हणायचे, वेश्या म्हणायचे, तिच्या अंगावर घाण टाकायचे आणि ती बिचारी रोज सकाळी आपल्या शाळेमध्ये गेल्यानंतर आपलं पातळ बदलवायची, दुसरं पातळ घालायची आणि पोरींना शिकवायची. म्हणून आज माझी 92 वर्षाची आई शिकलेली आहे. हे सगळे बदल आपण अतिशय प्रयत्नपूर्वक केलेले आहे, लढून केलेले आहे, हजारो माणसांनी बलिदान देऊन केलेले आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण गमावता कामा नये. यांचा हा धीरेंद्र कृष्ण महाराज जाहीररित्या म्हणतो, आप मुझे साथ दो, मैं आपको हिंदू राष्ट्र दूंगा. याचं हिंदू राष्ट्र कसं आहे छानपैकी तुम्ही पहा. त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे युट्यूबवर. एक अछूत माणूस त्याच्या पायावर डोकं ठेवायला येतो आणि आपले हे महाराज धीरेंद्र कृष्ण महाराज असे दचकल्यासारखं एखादं झुरळ अंगावर पडलं, ए हमें छुओ मत, हम ब्राह्मण है, तुम अछूत हो, हमें छुओ मत. हे यांचं हिंदू राष्ट्र. मित्रांनो, या देशामध्ये हा ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा आहे. ताबडतोब याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे. पण कोण पाठवणार? वरचं सरकार खालचं सरकार दोन्ही याच्या पायावर लोटांगण घेतं. उलट गावोगाव याला महाराष्ट्रामध्ये हिंडवतं. केंद्रीय मंत्री घेऊन औरंगाबादला जातात, कोणी ठाण्याला जातं, कोणी कुठे जातं आणि या बाबाच्या माध्यमातून मतं मिळवण्याचा प्रयत्न होतो. आणि त्या सगळ्यांना माहित आहे की हा अस्पृश्यता पाळणारा माणूस आहे, वर्णवर्चस्ववादी माणूस आहे, हम ब्राह्मण आहे जाहीररित्या बोलणारा माणूस आहे, युट्यूबवर ऑलरेडी उपलब्ध आहे आणि तरीही याला चालतात. यांचा दुसरा एक माणूस आहे, त्याचं नाव आहे पंडित प्रदीप मिश्रा. तुमच्या परिसरात येऊन गेला असेल. तो पोरांना काय शिकवतो? आपके बच्चों को परीक्षा में अच्छा यश प्राप्त करना है तो एक बेलपत्ती लेने का, उसको शहद लगाने का, वो शंकर भगवान जी के पिंडी को चिपकाने का या अर्पण करने का. आपके बच्चे ने साल भर भी अभ्यास नहीं किया है तो भी वो पास होगा. हे यांचं हिंदू राष्ट्र. आमचे बाबासाहेब आम्हाला सांगत गेले, रात्रंदिवस अभ्यास करा, मेहनत करा, शिका, मोठे व्हा. ठीक आहे, बाबासाहेब विद्वान होते, पण दुसरा एक माणूस, जो माणूस एक वर्गही शिकलेला नाहीये, त्याचं नाव संत गाडगे महाराज. लोकांना आव्हान करायचे कीर्तनातनं, पोरांना शिकवा. पैसे नसन तर स्वतःचं लुगडं विका, स्वतःचं धोतर विका, पण पोराईले शिकवा. धोतर आणि लुगडंही शिल्लक नसन तर ताट विका. तांब्याचं ताट असेल तर तांब्याचं ताट विका, जर्मनचं ताट असेल तर जर्मनचं ताट विका, पण पोरायले शाळेत घाला, त्याले शिकवा, त्याले मोठं बनवा. आणि आमचे पंडित मिश्रा जे हिंदू राष्ट्र आणू पाहतात, जाहीररित्या दावा करतात, ते आमच्या पोरांना सांगतात, बच्चों बिल्कुल चिंता मत करो, बेलपत्ती चिपकाओ, परीक्षा में पास हो जाओगे, परीक्षा में अभ्यास करने की आवश्यकता ही नाही. म्हणजे आमच्या पोरांना काय बनवू इच्छितात? हे यांचं हिंदू राष्ट्र. यांचं तिसरं हिंदू राष्ट्र आहे संभाजी भिडे. माझ्या मित्रांनी थोड्या वेळापूर्वी नाव घेतलेलं होतं. संभाजी भिडे काय म्हणतात? संभाजी भिडे म्हणतात, ज्ञानेश्वर तुकाराम से भी मनु महाराज श्रेष्ठ है. म्हणजे ज्ञानेश्वर तुकाराम मनु महाराजांच्या पुढे काहीच नाही. मनु महाराज म्हणजे मनुस्मृती निर्माण करणारे महाराज. कारण ज्ञानेश्वर काय म्हणतात, येथे कुळ जाती वर्ण आगवायची गा कारण, कुळ जात वर्ण सगळं कारण आहे. संस्कृत वाचण्याचा सर्वसामान्य माणसांना अधिकार नाही, म्हणून ते ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेमध्ये मराठीमध्ये घेऊन येतात, लोकांपर्यंत पोहोचवतात. तुकाराम महाराज काय म्हणतात,
महारासी सिवे कोपे तो ब्राह्मण नव्हे तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही. म्हणजे एखादा ब्राह्मण जर महार शिवला म्हणून रागावत असेल तर त्याला सरळ सरळ एकच प्रायश्चित असू शकतं, ते म्हणजे त्यांनी आत्महत्या करणं. एवढी कठोर शिक्षा सांगणारे तुकाराम महाराज ही हा संपूर्ण जो वारकरी संप्रदाय आहे, संत ज्ञानेश्वर संत नामदेवांपासून चालत आलेली ही संपूर्ण चळवळ आहे, याला आम्ही चळवळ असं म्हणतो. ती समतेची चळवळ आहे, माणसाला माणूस पण प्रदान करणारी चळवळ आहे. हे गाडगे महाराज जाती व्यवस्थेबद्दल काय बोलायचे, विचारायचे का रे तू काय करतो रे, ए तू कोण वय रे, मी महार वय. अन तू कोण वय रे, मी मराठा वय. अन तू कोण वय रे, मी बामन वय. हा तू बामन आहे, अरे मले वाटलं तू बामन आहे, तुले 4 डोळे असन, तुले पण 2च डोळे. अरे हा मराठा तो लई तालेवार, वाटलं याले 3 डोळे असन, पण याले पण 2च डोळे. या महाराले पण 2च डोळे. अरे सारेले 2च डोळे, 2च हात, 2च पाय, एकच नाक, सारायचा जन्म एकाच मार्गानं. अरे या जाती देवानं नाही केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. आपण कोण व्हय, कोणी विचारलं यापुढे कोण व्हय तर काय सांगाल, मी माणूस व्हय, मी माणूस व्हय, मी माणूस व्हय. ही संपूर्ण वारकरी संप्रदायाची चळवळ ही माणूस व्हय चळवळ आहे. ती कशी चालणार यांना? कारण हे काय म्हणतात, यांना हिंदू राष्ट्र आणायचं आहे, संभाजी भिडे यांना. त्यांचे अनेक प्रताप आहेत, त्याबद्दल मी बोलत नाही, दुसरा फक्त एक उल्लेख घेतो. हे आपल्या अमरावतीमध्ये आले आणि महात्मा गांधींबद्दल काय बोलले, महात्मा गांधी एक मुसलमान मालिक की उपज है. कळला तुम्हाला अर्थ? म्हणजे महात्मा गांधींची आई मुसलमान कोणत्या तरी मालकासोबत, आणि त्यातून महात्मा गांधींचा जन्म झाला. ज्या माणसानं आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या इंग्रजांचं साम्राज्य संपूर्ण जगामध्ये सूर्य मावळत नाही एवढ्या विस्तीर्ण साई खंडात पसरलेलं होतं, त्या इंग्रजांच्या विरुद्ध भारतीय माणसांना उभं करून या देशामध्ये लोकशाही निर्माण करण्याची प्रक्रिया निर्माण केली, त्या माणसाबद्दल असे उद्गार काढण्याचा यांनी कोणी अधिकार दिला? मी साधा प्रश्न विचारतो, आमच्या आयांच्या चारित्र्याची चिवडाचिवड करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? याच हलकट मनोवृत्तीच्या माणसांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेबद्दल सुद्धा याच पद्धतीने उद्गार काढले होते. त्याला आपण जेम्स लेनचं प्रकरण म्हणून ओळखत असतो. मित्रांनो, यापर्यंत ठीक आहे, भिडे गुरुजी असं बोलले, पण भिडे गुरुजींबद्दल हा प्रश्न जेव्हा विधानसभेमध्ये विचारण्यात आला, पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला, यशोमती ठाकूरांनी विचारला, अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना आपले माजी मुख्यमंत्री, सध्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे देवा भाऊ काय म्हणालेत? देवा भाऊ म्हणाले, जेव्हा हे प्रश्न उपस्थित केले, ते काही असो, भिडे गुरुजी आमच्यासाठी प्रिय गुरुजी आहेत, आदरणीय गुरुजी आहेत. आता मला सांगा, इतक्या हलकट मनोवृत्तीच्या माणसाचं हलकटपणे समर्थन करणारा जो माणूस आहे, त्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आपण चालू दिलं पाहिजे काय? फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या राज्यामध्ये असली माणसं असली पाहिजे काय? हे आपण मुळामधनं समजून घ्या आणि यांचा पराभव करा. ही सरळ सरळ विचारांची लढाई आहे मित्रांनो. हे कशा पद्धतीनं राज्यावर आले? बाबरी मस्जिद पडली, या देशामध्ये सांप्रदायिक दंगे यांनी मुद्दाम निर्माण केले आणि त्यामधनं 2000 माणसं मारली गेली. 2001 मध्ये मोदीजी गुजरातमध्ये मुख्यमंत्री झाले, 2002 मध्ये गोथळा कांड, आणि त्यानंतर जे दंगे उसळले, 2000 माणसं मारली गेलीत. त्या कोर्ट केसेस जेव्हा कोर्टात उभा राहिल्या, तेव्हा गुजरातमधनं त्या हलवल्या, मुंबईत हलवल्या, कारण तिथल्या कोर्टांवर सुद्धा विश्वास नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या कोर्ट केसेसमध्ये ठिकठिकाणी उल्लेख आहेत की यामध्ये सरकारी यंत्रणा सहभागी होते, बीजेपीचे लोक यामध्ये सहभागी होते. या पद्धतीनं बीजेपी पुरस्कृत, सरकार पुरस्कृत दंगे घडवून आणले आणि प्रेतांच्या ढिगाऱ्यांवरनं यांचा सत्तेचा सोपान हे चढत गेलेले आहेत. हा इतिहास आपण कधी विसरता कामा नये. मित्रांनो, यांना आम्ही पूर्वी शेटजी भटजीची पार्टी असं म्हणायचो. ज्यावेळेस या देशामध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लादली,
25 जून 1975, 26 जूनला आम्ही पोस्टर्स लावले, आम्हाला अटक झाली, 10 महिने जेलमध्ये काढावे लागले. नंतर साधारणतः 7-8 महिने बाहेर आम्ही भटकून सगळं पाहिलं, काम करायचं ते केलं. 77 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी हटवली आणि आणीबाणी हटवल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जनता पार्टीचं गठन करणाऱ्यांमध्ये मीही एक होतो. आता मी जेलमधनं सुटून आल्यामुळे स्वाभाविकच एक वेगळी प्रतिष्ठा होती. त्यावेळेस विदर्भामध्ये 2च पार्ट्या होत्या, एक होता फॉरवर्ड ब्लॉक आणि दुसरी होती जनसंघ, बीजेपीचं पहिलेचं नाव. या जनसंघाला शेटजी बटजीच्या पार्टीला घेऊन आम्ही 77च्या निवडणुका लढलो, 78च्या विधानसभेच्या निवडणुका लढलो, 78 सालच्या नगर परिषदांच्या निवडणुका लढलो आणि तिन्ही ठिकाणी सत्ता परिवर्तन देशामध्ये झालं. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं. त्यानंतर मी कधीही निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाग घेतला नाही. राजकारण, निवडणुकीचं राजकारण हे आपलं क्षेत्र नाही झालं. आपल्या देशामधली आता लोकशाही पुन्हा पूर्ववत आलेली आहे. इंदिरा गांधींनी त्यावर गदा आणली होती म्हणून आपण विरोध केला, ही भूमिका घेऊन. त्यानंतर इतक्या वर्षानंतर आज पहिल्यांदा त्यावर बोलण्याची गरज वाटते आणि त्या पद्धतीचं आंदोलन उभारण्याची गरज वाटते. कारण मित्रांनो, आता आपली लोकशाही धोक्यात आलेली आहे, आपली राज्यघटना धोक्यात आलेली आहे. तुम्हाला असा प्रश्न पडेल की लोकशाही कशी काय धोक्यात आली हो? आपलं सरकार महाराष्ट्रातलं कसं निर्माण झालं? बेसिकली सगळ्यात पहिले शेटजी भटजीचं जे राज्य आहे असं मी म्हणतोय, त्याची 2 उदाहरणं मला तुमच्या पुढ्यामध्ये ठेवायची आहेत. पहिलं उदाहरण आहे आपल्या संसदेचं उद्घाटन आपल्या मोदीजींनी केलं. तो प्रसंग जरा आठवा, सगळ्यांनी टीव्ही पाहिलेला आहे त्या काळातला. नव्या संसदेच्या उद्घाटनामध्ये मोदीजींना ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये, वेदोक्त मंत्रोच्चारांमध्ये सेंगोल अर्पण करण्यात आला. हा सेंगोल प्रकार काय? चौल राजवंशांमध्ये एक चक्रवर्ती सम्राट जेव्हा दुसऱ्या चक्रवर्ती सम्राटाच्या हाती सेंगोल सोपवत असे, याचा अर्थ हा सम्राटाच्या ऐवजी आता दुसरा सम्राट झालेला आहे, म्हणजे राज्य हस्तांतरणाचं ते प्रतीक म्हणून सेंगोल वापरला जात असे. तो सेंगोल पंडित जवाहरलाल नेहरूंना 16 किंवा 17 ऑगस्ट 1947 ला चेन्नईच्या ब्राह्मणांनी दिला. जवाहरलालजींना माहित होतं मी या देशाचा पंतप्रधान असलो तरी सेवक आहे, मी काही राजा नाहीये. त्यांनी तो घेतला, कोपऱ्यात ठेवून दिला. तो वस्तू संग्रहालयात गेला, कारण पंतप्रधानाला मिळालेल्या भेटवस्तू ह्या देशाच्या मालकीच्या असतात. तो तिथे पडून होता आतापर्यंत. आमच्या मोदीजींनी तो उचलला. लोकांनी निवडून दिलेल्या मोदींनी स्वतःला तो अर्पण करून घेतला आणि स्वतःला ब्राह्मणी मंत्रोच्चारांमध्ये चक्रवर्ती सम्राट घोषित केलं. हे शेटजीचं आणि भटजीचं राज्य आहे. मी शेटजीचं राज्य का म्हणतो? 2013-14 मध्ये आपल्या अडाणींची संपत्ती किती होती? $7.8 अरब. 2022 पर्यंत केवळ 8 वर्षांमध्ये याचं रूपांतर झालं $268. $8 वरनं $268, $268 अब्ज. एवढं रूपांतर आजपर्यंत कोणत्या श्रीमंताचं इतक्या वेगाने झालेलं नाही. गरिबी देशामध्ये प्रचंड वाढली. पुन्हा 29% लोक दारिद्र्य सीमारेषेखाली ढकलले गेले. आज 70% आसपास लोक दारिद्र्य सीमारेषेच्या खाली आहेत आणि म्हणूनच 80 कोटी जनतेला फुकट अन्नधान्य पुरवावं लागतं आहे. आज या देशामधल्या 50% लोकांकडे केवळ 3% संपत्ती आहे आणि या देशामधली 40% संपत्ती, म्हणजे जवळपास निम्म्यापेक्षा थोडी कमी संपत्ती, केवळ 1% माणसांकडे आहे. एवढी प्रचंड विषमतेची दरी या देशामध्ये, या शेटजी भटजीच्या राज्यामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे हे शेटजी भटजीचं राज्य कशा पद्धतीनं महाराष्ट्रात आलं ते जरा आपण समजून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्रामधला तुम्हाला एक दिवस आठवत असेल, 21 जून. 21 जूनला काही आमदार सुरतेला गेले. सुरतेतनं एकदम उडाले ते गुवाहाटीला, तिथून उडाले गोव्यामध्ये पणजीला आणि पणजीवरनं मुंबईत 30 जून 1922 ला आपल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये
महाविकास आघाडीचं राज्य होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री वगैरे वगैरे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. त्यामध्ये शिंदे पण होतेच. आता हे जे काही घडलेलं आहे ते कसं घडलं ते जरा आपण समजून घेऊया. जेव्हा हे मंत्रिमंडळ गठीत झालं त्याच्या 2-4 दिवसानंतर माझा प्रत्यक्ष संबंध आला. माझे एक जुने चळवळीमधले मित्र ते जुन्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यांची माझी भेट झाली. त्यावेळेस मी, माझा एक सहकारी आणि ते तिघच होतो. त्यांच्यावर कोणतेही बोलण्याचं दडपण नव्हतं. ते मला म्हणाले, अरे मानव साहेब, आपल्या देशात आता काही लोकशाहीच उरलेली नाही, हुकुमशाही निर्माण झालेली आहे. म्हटलं कसं काय हुकुमशाही निर्माण झाली? अरे आम्ही गेलो होतो ना गुवाहाटीला, आमच्या सगळ्यांचे टेलिफोन काढून घेतले. कोणाशी संपर्क करायची सोय नाही, टेलिफोन ठेवलेच नाही आमच्याजवळ. रात्रंदिवस गुवाहाटीच्या पोलिसांचे आमच्यावर पहारे. एवढंच नाही तर त्यानंतर त्यांनी आम्हाला काय सांगितलं माहित आहे, रोज आपले टेलिकॉन्फरन्सिंग वरनं आमच्याशी बोलायचे आणि आम्हाला सांगायचे आता आपलं सरकार येणार आहे आणि ते पुढे याचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे 2.5 वर्ष चालणार आहे. म्हटलं झालं ना आता तुमचं सरकार गठीत, तुमचे मुख्यमंत्री झाले, काही मंत्री झाले, बाकीचे आता मंत्रिमंडळ विस्तार होईल, सरकार तर आलं तुमचं. आता हे जे तुमचं सरकार आलेलं आहे पण ते टिकेल कसं? ते आहे ना डिफेक्शन लॉ, तो लागू होईल ना, पक्षांतर बंदी कायदा. त्यावर ते म्हणाले असं काही नाही होणार सर, आधीच आम्हाला सांगण्यात आलं की कोर्टाकडनं असेच निर्णय येणार आहेत की आपलं सरकार 2.5 वर्ष चालणार आहे. हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी आलेला होता. त्यांनी उपाध्यक्षांना मुदत वाढवून दिली कोणती ऍक्शन घेण्यासाठी आणि त्या वाढवून दिलेल्या मुदतीच्या आत राज्यपालांनी एकनाथ शिंदेना बोलावलं, मुख्यमंत्री बनवून टाकलं. म्हणजे सरळ सरळ हायकोर्टाच्या आदेशाचं हे उल्लंघन होतं. हायकोर्टाचं कर्तव्य काय होतं की त्यांनी राज्यपालाला सांगायचं की तुम्ही गप्प बसा, मध्ये काही करू नका, आमचा निर्णय आधी होऊ द्या, त्यानंतर तुमचा निर्णय घ्या. पण असं काही हायकोर्टाने केलं नाही, कारण ती खेळीच होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय आला? सुप्रीम कोर्टाचा अतिशय सुंदर निर्णय आला. राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना बोलावून जी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली ते प्रकरण अवैध आहे. म्हणजे याचं सरकार, आजचं जे सरकार आहे ते अवैध आहे, इल्लीगल आहे. एवढंच नव्हे तर एकनाथ शिंदेंनी जो प्रतोद नेमला तोही इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. म्हणजे अध्यक्षांची जी निवड झाली तीही इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे. हे संपूर्ण सरकारच इल्लीगल आणि असंवैधानिक आहे. असं असताना सुद्धा सरकार 2.5 वर्ष चालू आहे. हायकोर्ट काय म्हणतं, जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आम्ही वेगळा विचार केला असता. अरे दिला राजीनामा, ठीक आहे ना, उद्धव ठाकरेंना पुन्हा नका बोलावून ना तुम्ही. पण हे जर सरकार इल्लीगल आहे, असंवैधानिक आहे, तर हे सरकार बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्यायला लावा. जनता ठरवेल कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे, कोण चुकीचं आहे, कोण काय आहे. किती साधा निर्णय आहे. पण हा निर्णय आला नाही. मी गेली 2.5 वर्ष बोंबलतो आहे की निर्णय असाच येईल की सरकार 2.5 वर्ष चालेल. मी उद्धव ठाकरेंच्या कानातही बोलून गेलो, साहेब म्हटलं कितीही काही केलं तरी निर्णय येणार नाही. जे काही निर्णय येतील त्यातनं हे सरकार निवडणुकांपर्यंत चालणार आहे. आणि तसंच झालं. कसा निर्णय आला? ऑपरेशन 100% सक्सेसफुल बट पेशंट डाईड. काय मस्त निर्णय. सरकार अवैध, असंवैधानिक, इल्लीगल हे सरकार 2.5 वर्ष काम करतच आहे. बदा बदा पैसा खर्च करत आहे, पैशाची नासाडी करत आहे. हे सगळे आत्ताचे सुरुवातीचे 2 महिन्यातले प्रोजेक्ट सोडून द्या, ते सोडले तर 8 लाख कोटींचं कर्ज करून ठेवलेलं आहे महाराष्ट्रावर. महाराष्ट्राच्या इतिहासात त्याच्या निम्मे कधी कर्ज झालेलं नव्हतं, एवढं कर्ज वाढवून ठेवलेलं आहे. आणि आता कर्ज तर आणखी डोंगर वाढणारच आहे, कारण धडाधड निर्णय. तुम भी खाओ मैं भी खाऊंगा, जमेगा उसका खाओ, बाद में देखेंगे जो होगा सो देखेगा, असं चालू आहे सगळं. मग मी माझ्या मित्राला त्यावेळेस विचारलं होतं, म्हटलं ते आहे ना, म्हटलं तुमच्यापैकी काही लोक ते ईडी मध्ये म्हणून. सर ते 5-6 लोक नाही, फक्त तुम्हा पत्रकारांना फक्त 5-6 लोक माहित आहे. 40 लोकांची लिस्ट तयार होती.
40 लोकांना सांगितलं होतं आमच्या सोबत यायचं, नाही आला तर ईडी मध्ये जेलमध्ये जावं लागेल, सोबत आला तर मंत्रीपद मिळेल, नाही तर मग खोके मिळतील. आता जे मंत्र्याच्या लायकीचे आहेत पण ज्यांना मंत्रीपद देता येत नाही त्यांना मोठे खोके 60 कोटींपर्यंत, बाकीच्यांना 20 कोटी, कोणाला 30 कोटी, कोणाला 50 कोटी, एक्झॅक्ट एक आकडा नाहीये, वेगवेगळे आकडे. हे ऐकल्यानंतर मी आतून हादरून गेलो. म्हणजे कल्पना करा, जनतेनं निवडून दिलेलं एक सरकार आहे, जनतेने निवडून दिलेले आमदार आहेत, कोणीतरी भांडवलदार येतो, त्याच्याकडे 2-3 हजार कोटी रुपये आहे, तो सगळेच्या सगळे 40, 50, 100 आमदार खरीदतो, त्यांना 50 कोटी, 20 कोटी, 40 कोटी, 60 कोटी देतो, स्वतःला हवाय त्या पद्धतीचं सरकार बनवतो, देशाची जी आर्थिक राजधानी आहे ते राज्य ताब्यामध्ये घेतो, ज्या देशाचा 1/3 पेक्षा अधिक जीएसटीच्या राज्यामधनं येतो ते राज्य ताब्यामध्ये घेतो, भरमसाठ पैसे त्याचा खर्च करतो, तुमच्या माझ्या पैशांची उधळपट्टी करतो. ही कोणती लोकशाही आहे? लोकशाहीचा मुर्दा पाडणं यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकतं? आणि ह्या असंवैधानिक सरकारनं हा मुर्दा पाडलेला आहे आणि म्हणून आपल्याला लोकशाही पूर्ववत आणण्यासाठी या सरकारला हकलून त्या ठिकाणी लोकशाही मांडणारं, संविधान मांडणारं सरकार आणायचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीला आपल्याला निवडून द्यायचं आहे. आता मित्रांनो, हे मी तुमच्या पुढ्यामध्ये बोलत असताना ईडी प्रकरणाचा यांनी किती गैरवापर केला याची तुम्हा सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कल्पना असेल. ती कल्पना अधिक चांगल्या पद्धतीने येण्याकरता मी फक्त तुम्हाला काही प्रसंग आता सांगणार आहे. त्यातला पहिला प्रसंग आहे तो आपल्या संजय राऊत यांचा, माझे पत्रकार मित्र आहे. हे बीजेपीच्या विरुद्ध ओरडतात, आपल्यासोबत येत नाही, वाटेल तसा त्यांच्यावर दबाव आणला, ऐकलं नाही तर त्यांना जेलमध्ये पाठवलं. 100 दिवस ते जेलमध्ये होते. कशाखाली जेलमध्ये होते सांगा बरं? त्यांच्या एका मित्राकडनं त्यांनी 25 लाख रुपये घेतले, त्यांना फ्लॅट घ्यायचा होता, तो फ्लॅट वगैरेचा व्यवहार झाला, त्यानंतर बँकेमधनच चेकनी 25 लाख रुपये त्यांना काही महिन्यानंतर परत केले. मित्राकडनं उधार घेणं हा तेव्हापासून या देशामध्ये गुन्हा व्हायला लागलेला आहे. कोर्ट जमानत देताना म्हणते यामध्ये कुठे ईडी कुठे लागू होते, कुठे गैरव्यवहार आहे, कशासाठी तुम्ही यांना आतमध्ये ठेवतात, आणि म्हणून त्यांना जमानत मिळाली. माझे दुसरे एक मित्र अनिल देशमुख, महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यावेळेसचे, 13-14 महिने जेलमध्ये राहिले, सुटून आले. जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा मी आतून बाजून हादरून गेलो, कारण मला असं वाटत होतं की या माणसाचं मी कौतुक केलंय का जाहीर भाषणामध्ये, अभिनंदन केलं त्यांचं. म्हटलं तुम्ही वाटेल तो तुमच्यावर दबाव आला तरी तुम्ही बीजेपी मध्ये गेला नाही, वाटेल तो तुमच्यावर दबाव आला तरी तुम्ही शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही, जेलमध्ये जाणं पत्करलं, म्हणून मी तुमचं जाहीररित्या अभिनंदन करतो आहे. कारण जेल काय असतं मला माहिती आहे, मी 10 महिने जेलमध्ये काढलेले आहेत, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काढले, 14 महिने काढले, त्याच्याकरता किती धैर्य लागतं याची मला कल्पना आहे, म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. त्यावेळेस खरंच मला वस्तुस्थिती माहित होती. मला एवढंच वाटलं की या माणसाने हिंमत दाखवली, झुकला नाही हा माणूस आणि शरद पवारांसोबत राहिला. पण जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा मी आतून बाहेरून हादरून गेलो होतो मित्र. त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांचा एक माणूस आला, त्यावेळेस ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना सांगण्यात आलं की मुंबई पोलीस कमिशनरनी तुमच्या विरोधात ॲफिडेव्हिट दिलेला आहे की अनिल देशमुखांनी, गृहमंत्र्यांनी आम्हाला पैसे गोळा करून द्या, असं ॲफिडेव्हिट त्यांनी दिलं. त्याच्या आधारावर तुम्हाला ईडी मधनं जेलमध्ये जावं लागणार आहे. ते जर जायचं नसेल तर मी 4 ड्राफ्ट पाठवले, त्याचे ॲफिडेव्हिट करून मला द्या. त्यातला पहिल्या ड्राफ्ट मधला मजकूर होता, उद्धव ठाकरे त्यावेळेसचे मुख्यमंत्री यांनी मातोश्रीवर बोलावलं आणि मातोश्रीवर बोलावल्यानंतर सरळ सरळ त्यांना आदेश दिला की दर महिन्याला एवढे पैसे गोळा करून द्यायचे आहेत. आता एवढे पैसे दर महिन्याला गोळा करून द्यायचे आहेत, या पद्धतीचा आदेश दिल्यानंतर काय होईल मित्रांनो, याचा तुम्ही विचार केला का कधी? प्रत्यक्षामध्ये जे घडलं ते मी तुम्हाला तपशीलवार सांगत बसत नाही, फक्त सूत्ररूपाने सांगत जातो. पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा,
उद्धव ठाकरेंनी बंगल्यावर बोलावलं इथपर्यंत ठीक आहे बाबा, उद्धव ठाकरेंचं सरकार घालवायचं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंवर खोटे नाटे आरोप. पण दुसरा आरोप पाहिल्यानंतर मी आतून बाहेरून हादरून गेलो. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरेजींचे चिरंजीव जे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिच्यावर बलात्कार करून तिचा ढकलून देऊन खून केला. एवढा गंभीर आरोप, ते ऍफिडेव्हिट लिहून द्यायचं होतं. तिसरं ऍफिडेव्हिट अनिल परबचे काही गैरव्यवहार आहेत आणि चौथे ऍफिडेव्हिट ते पाहून पुन्हा मला आश्चर्याचा धक्का पोहोचला. अजितदादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावलं, त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही गुटखेवाल्यांकडनं आणि दारूवाल्यांकडनं एवढे पैसे गोळा करायचे आणि द्यायचे. हे 4 ऍफिडेव्हिट तुम्ही लिहून दिले तर तुम्हाला मग ईडीमध्ये आतमध्ये जावं लागणार नाही, अन्यथा तुम्हाला आतमध्ये जावं लागेल. अनिल देशमुखांनी खूप विचार केला, नकार कळवला, पुन्हा माणूस आला, पुन्हा माणूस तो फोनवर बोलला, घेऊन आलेल्या फोनवर, आणि तो म्हणाला ठीक आहे अजितदादांना सोडून द्या, तुमच्या पक्षाचे ते तुम्हाला शक्य होणार नाही, बाकी 3 ऍफिडेव्हिट लिहून द्या. अनिल देशमुखांनी खूप विचार केला की आपण ऍफिडेव्हिट लिहून दिलं तर उद्धव ठाकरे जेलमध्ये जाणार. आदित्य ठाकरे बलात्काराच्या अत्यंत घाणेरड्या आरोपाखाली आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार. आणि हा आरोप केव्हा करायचा आहे? जेव्हा ऑलरेडी सीबीआयने निर्वाळा दिला, दिशा सॅलियन या मुलीचा खूनही झालेला नाही, तिने आत्महत्याही केलेली नाही, तिचा दारू प्यायल्यानंतर ढकलून म्हणजे स्वतःच पाय घसरला आणि ती पडली, अपघाती मृत्यू आहे, असा निर्वाळा ऑलरेडी सीबीआयने, केंद्रातल्या सीबीआयने दिलेला. त्यानंतर हे ऍफिडेव्हिट लिहून मागतायत या पद्धतीचं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण जर या पद्धतीचं ऍफिडेव्हिट लिहून दिलं तर आदित्य ठाकरे बलात्काराच्या आणि खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणार, अनिल परब जेलमध्ये जाणार. म्हणजे स्वतःला वाचवण्याकरता 3 निरपराध माणसांना आपण जेलमध्ये कसं पाठवायचं, आणि म्हणून शेवटी त्यांनी नकार कळवला. दुसऱ्या दिवसापासून धाडी सुरू झाल्या आणि अनिल देशमुखांना 14 महिने जेलमध्ये काढावं लागलं. कोर्टामध्ये काय घडलं माहिती? ज्या पोलीस कमिशनरनी मुंबईच्या ऍफिडेव्हिट लिहून दिलं होतं अनिल देशमुखांनी मला पैसे गोळा करायचा आदेश दिलेला आहे, ते कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट सादर करतात की अनिल देशमुख मला कधीच भेटले नाही, त्यांनी मला कधीच आदेश दिला नाही. मला असं या वाझे नावाच्या इन्स्पेक्टरनी सांगितलं. वाझे नावाचा इन्स्पेक्टर कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट लिहून देतो की मला अनिल देशमुखांनी कधीच सांगितलं नाही की पैसे गोळा करा. म्हणजे सगळा खोट्याचा डोलारा. पोलीस कमिशनर कडनं आधी एक खोटं ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचं, त्या खोट्या ऍफिडेव्हिटच्या आधारावर इकडे अनिल देशमुख गृहमंत्र्यांना दबावाखाली आणायचं, त्यांच्याकडनं 4 खोटे ऍफिडेव्हिट लिहून घ्यायचे आणि त्याच्या आधारावर महाराष्ट्रामध्ये लोकांनी निवडून दिलेलं बनलेलं जे सरकार आहे त्याचे मुख्यमंत्री, 2 कॅबिनेट मंत्री, 1 उपमुख्यमंत्री यांना जेलमध्ये पाठवायचं. एवढं घृणित कृत्य करणारी, षडयंत्र रचणारी ही माणसं आहे. यांना सत्तेमधनं घालवल्याशिवाय कधीही या देशामधली आणि भारतामधली लोकशाही चांगली राहू शकत नाही, आणि म्हणून यांना हाकला, दुसरा कोणताही पर्याय आपल्या जवळ नाही. इतकी मित्रांनो भयानक माणसं आहे. आता काही गोष्टींबद्दलचा मी फक्त खुलासा करून या ठिकाणी थांबणार आहे. तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की तुम्ही महाविकास आघाडीचं कसं काय समर्थन करता एवढं? मी कोणतंही काम अविचाराने करत नाही. साधी गोष्ट आहे, इतके वर्ष जर मी निवडणुकीच्या राजकारणापासून अलिप्त राहिलो असेल, 78 नंतर मी कधीही राजकीय भूमिका घेतली नसेल आणि आजच मी घेतोय, तर माझा संपूर्ण 43, 44, 45 वर्षाचा हा सगळा ग्राफ आहे. मला 10 विचार करावा लागला. आपल्या देशामधली लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे. या पद्धतीनं हे संपूर्ण आपली राज्यघटना गुंडाळून ठेवू पाहत आहेत. राज्यघटना बदलवून कदाचित मनुप्रणित विचारसरणीची राज्यघटना निर्माण करू पाहत आहेत. लोकशाही खऱ्या अर्थाने यांनी बुडवून टाकलेली आहे. संपूर्ण देशामध्ये दहशत निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे केंद्रातलं सरकार बदललं पाहिजे आणि महाराष्ट्रातलं सरकार बदललं पाहिजे, याकरता आपण भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून गेल्या 1.5-2 वर्षांपासून मी सगळ्या लोकशाही मानू शकतात अशा नेत्यांशी भेटत आलो आहे. राहुल गांधींशी विस्तारानं चर्चा केली, काँग्रेसचे अध्यक्ष खडगेंशी चर्चा केली,
महाराष्ट्रातल्या सगळ्या काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली, उद्धव ठाकरेंशी किमान या विषयावर 3दा चर्चा झाली, दरवेळी तास-तासभर चर्चा झालेली आहे. शरद पवारांशी वारंवार या विषयावर चर्चा होत आलेली आहे. आणि मी या निर्णयाप्रत आलो की या इंडिया आघाडीच्या आणि महाराष्ट्रामधल्या महाविकास आघाडीच्या हाती आपली लोकशाही सुरक्षित राहू शकते. या लोकांनी आधी काही चुका केल्या असतील, पण जे काही आता देशामध्ये घडतंय हे त्यांच्या लक्षात आलं की हे किती भयानक आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीच्या चुका ते पुन्हा रिपीट करणार नाही. तरी आता प्रश्न असा पडतो आपल्याला, आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची उत्तरं म्हणून मी तुमच्या पुढ्यामध्ये 2-3 गोष्टी मांडणार आहे. पहिला प्रश्न असा, ठीक आहे बाबा, शरद पवार ते हे पुरोगामी विचारांचे आहे, म्हणजे जे आपण पुरोगामी विचारांचे लोक असतो त्यांच्या मनातली शंका मी सांगतो आहे. काँग्रेसचं ठीक आहे, कमी अधिक प्रमाणामध्ये नेहरूंपासून पुरोगामी विचारांचे लोक राहिलेले आहेत. मधल्या काळात नव्हते, गडबड होती, पण आता पुन्हा होतील, किमान राहुल गांधी तसे दिसत आहेत. पण उद्धव ठाकरेंचं काय, ते तर हिंदुत्ववादी आहे. तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल, 2005 मध्ये माझी उद्धव ठाकरेंची पहिली भेट झाली. कायद्याकरता, जादूटोणा विरोधी कायद्याकरता, त्याच्या ड्राफ्टिंग करता. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यावेळेस मी अतिशय प्रबोधनकार ठाकरेंची तयारी करून गेलो. माझ्या भाषणात नेहमी मी मांडत आलेलो आहे. मला वाटलं उद्धव ठाकरेंना सांगावं की तुमच्या आजोबांनी काय काय कसं काम केलेलं आहे, काय विचार मांडलेले आहेत. आश्चर्य म्हणजे गेल्या गेल्या त्यांनी सुरुवात केली, तुम्ही माझ्या आजोबांचंच काम करत आहात, माझ्या आजोबांचे असे विचार आहेत. धडाधड मला त्यांच्या आजोबांचे विचार त्यांनी ऐकवले आणि वरून हेही सांगितलं की अतिशय उत्तम विचार आहे, समाज या पद्धतीने घडला पाहिजे, आमची तेवढी हिंमत नाही, तुम्ही करता आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मी स्वतःच अवाक झालो एकदम की या माणसाचे विचार किती वेगळे आहेत, आपल्याला किती वेगळं वाटत होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत सातत्यानं चर्चा होत आलेली आहे. शेवटच्या चर्चेचा मुद्दा मी सांगतो. आता 1 महिन्यापूर्वीचा मी त्यांच्या पुढ्यामध्ये गेल्यानंतर उठता मी त्यांना म्हणालो, मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, तुम्ही खरंच आपली जी भारतीय राज्यघटना आहे, या भारतीय राज्यघटनेमध्ये जी 4 मूल्य आहेत, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस, प्रस्तावनेमध्ये ज्या पद्धतीनं त्याची मांडणी झालेली आहे ते तुम्ही मनापासून मानता आणि आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून ते अंमलात आलं पाहिजे याबद्दल तुम्ही आग्रही आहात? खरं म्हणजे हा प्रश्न मी दुसऱ्या कोणाला विचारला असता त्याने मला हकलून दिलं असतं. हा माणूस इतका अंतर्बाह्य सभ्य माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, ते शांतपणे मला म्हणाले, मानव तुम्ही हा प्रश्नच कसा काय विचारत? अर्थात मला ही राज्यघटना मान्य आहे, या राज्यघटनेमधली ही प्रिएम्बल मान्य आहे, यातली सगळी मूल्य मान्य आहे आणि ती अंमलात आणण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे. खरं म्हणजे विचारण्याची गरज नव्हती, तरी मी मुद्दाम विचारलं आणि त्यांनी या पद्धतीचं उत्तर दिलं. त्यानंतर मित्रांनो, यांचं हिंदुत्व, आता हिंदू असण्याचा अधिकार तर आपल्याला राज्यघटनेनेच दिलेला आहे ना, मी स्वतःला हिंदूच म्हणवतो. मी जरी वेगळ्या विचारांचा असलो तरी हिंदू ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या विचारधारा नेहमीच राहिलेल्या आहेत. 4 नास्तिक परंपरा राहिलेल्या आहेत. एक चार्वाक परंपरा आहे जी देवही मानत नाही आणि वेदही मानत नाही, दुसरी लोकायत परंपरा आहे, तिसरी जैन परंपरा आहे, चौथी बौद्ध परंपरा आहे. सांख्य परंपरा आस्तिक आहे जी वेद मानते पण देव मानत नाही, म्हणजे देव न मानणाऱ्या 5 परंपरा आहे, बाकीच्या 5 परंपरा देव आणि वेद मानणाऱ्या आहे. ही या देशाची स्थिती राहिलेली आहे. आणि या देशामध्ये तुम्ही हिंदू केव्हा असता, जेव्हा तुमचे आईबाप हिंदू असतात तेव्हा तुम्ही हिंदू असतात, बाकी कोणतीही अट नाही. या नात्यानं मी स्वतःला हिंदू म्हणवतो आणि मी हिंदू आहे असं जाहीररित्या सांगत असतो. आपल्या भारतीय राज्यघटनेनं प्रत्येकाला धर्म स्वीकारण्याचा, धर्म बाळगण्याचा, धर्म आचरणात आणण्याचा अधिकार दिलेला आहे. पण उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व कसं वेगळं आहे हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्यांची काही वाक्य तुम्हाला मी आठवून देतो. पहिलं त्यांचं वाक्य आहे, आमचं हिंदुत्व देवळात घंटा बडवणारं नाही, म्हणजे फक्त देवदेव करणारं आमचं हिंदुत्व नाही. दुसरं त्यांचं वाक्य आहे, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही.
याचा अर्थ वर्णव्यवस्था मानणार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि शूद्र कनिष्ठ आहेत असं मानणारं आमचं हिंदुत्व नाही. तिसरं, आमचं हिंदुत्व हे चूल पेटवणारं आहे, झोपड्या किंवा घरं जाळणारं नाही. हे त्यांचं तिसरं वाक्य. अनेक भाषणांमध्ये युट्यूबवर तुम्हाला हे तिन्ही वाक्य सहज सापडतील. याचा अर्थ आमचं हिंदुत्व हे सांप्रदायिक नाही. धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये तेढ वाढवून दुसऱ्यांची घरं जाळणारं, सांप्रदायिक वातावरण करणारं, हिंसक वातावरण निर्माण करणारं आमचं हिंदुत्व नाही. आमचं हिंदुत्व विकासवादी हिंदुत्व आहे, लोकांची चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, माणसांचा खऱ्या अर्थानं सर्वांगीण विकास करण्यासाठीच्या दिशेनं प्रयत्न करणारं हिंदुत्व आहे. आणि मला वाटतं हे आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं पाहिजे. या राज्यघटनेनंच प्रत्येकाला हिंदू बनण्याचाही अधिकार दिलेला आहे, हिंदुत्व बाळगण्याचाही अधिकार दिलेला आहे. फक्त दुसऱ्या धर्माला सुद्धा आपण बरोबरीनं स्थान दिलं पाहिजे, त्याचाही तेवढाच आदर केला पाहिजे, त्यांचाही तेवढाच सन्मान केला पाहिजे, एवढीच यासोबतची अट आहे. आणि ती पाळायला उद्धवजी ठाकरे तयार आहेत आणि म्हणूनच उबाटाच्या पाठीशी मुस्लिम लोकही मोठ्या संख्येनं उभे राहिलेले आहेत. त्यामुळं मित्रांनो, आपल्याला जर आपला खऱ्या अर्थानं आपलं संविधान टिकवायचं असेल, लोकशाही टिकवायची असेल, तर आपण महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे. आता दोन मुद्दे आहेत. एक तुमच्या मनातला पहिला मुद्दा आहे आणि तो म्हणजे आपल्या लाडकी बहीण योजनेचं काय करायचं. या सरकारने इतक्या प्रचंड प्रमाणावर उधळपट्टी केलेली आहे. आपले जे आमदार यांच्यासोबत आलेत इतर पक्ष सोडून, त्यांना सरळ सरळ 800,000 कोटीच्या योजना बहाल, प्रोजेक्ट बहाल. कॉन्ट्रॅक्टरशी त्यातल्या मी अनेकांशी बोलतो. आता इतके वर्ष मंत्रालयाशी संबंध असल्यामुळे अनेकांशी संबंध आलेला असतो. ते खाजगीत मला सांगतात, सर फार भयानक आहे, आम्हाला सरळ सरळ 40% ते 50% मागतात. आता तुम्ही कल्पना करा, 800 कोटीचा प्रोजेक्ट आहे, त्यातले जर 50% मागितले म्हणजे 400 कोटी द्यायचे आहेत. 400 कोटीत प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे, तर तो प्रोजेक्ट कसा असेल? शिवाजीच्या पुतळ्यांसारखा असेल, जसा कोसळला तसा त्यासारखा असेल. आणि मग यांचं काय होणार? म्हणून मी माझ्या कालच्या भाषणात म्हणालो की हे सरकार बदललं तर यातली अनेक माणसं जेलमध्ये जाणार आहेत, कारण हिशेब देणार कुठून? 800 कोटीच्या ऐवजी 400 कोटीचा 800 कोटीमध्ये रूपांतरित करणारा हिशेब उद्या चौकशीत उघडकीस येईल. यांना जेलमध्ये जावं लागेल. नुसती पैशाची उधळपट्टी चालू आहे. आमचे मोदीजी म्हणायचे, ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा. आपल्याला आता कळलेलं आहे त्यांचा अर्थ काय आहे. मैं भी खाऊंगा, जमेगा उतना खाऊंगा, मेरे खास खास दोस्तों को तो बहुत बहुत खिलाऊंगा, जो जो खाते उनको साथ में लूंगा, पचाने को उनको मदद करूंगा, जो लोग थोड़ा बहुत खाते हैं मेरे साथ नहीं आते हैं उनको जेल भेजूंगा. हे यांचं गेल्या 10 वर्षाचं राज्य राहिलेलं आहे या पद्धतीचं. महाराष्ट्रात त्याची तुम्हाला उत्कृष्ट गुंतवणूक या पद्धतीनं झालेली तुम्हाला दिसेल. त्यामुळे या लोकांचं सरकार बदलल्यानंतर काही खरं नाही. यातल्या अनेकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जावं लागणार आहे. इतका उघड भ्रष्टाचार हे करत आहे. लाडकी बहीण योजनेचं काय? उद्धवजींशी बोलताना मी जो मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवला तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. मोदीजींनी 16 लाख कोटींचं कर्ज भांडवलदारांचं माफ केलं. व्याज पकडून त्याची किंमत किमान 30 लाख कोटी होते. एवढी मोठी रक्कम जी भांडवलदारांची माफ केली, त्यामुळे भारताचं प्रचंड मोठं नुकसान झालं. कारण हा सगळा पैसा बँकांमधला पैसा बुडालेला आहे. हा पैसा तुमचा माझा आहे, जो आपण घामाने कमावला आणि बँकांमध्ये डिपॉझिट ठेवला, तो हा पैसा आहे. आणि तो पैसा काही आकाशातनं पडणार नाहीये. हे सरकार तुमच्या माझ्याच खिशामधनं घेणार आहे. या पैशामधनं तो पैसा भरून काढणार आहे. या 16 लाख कोटी कर्ज माफ करून भांडवलदारांचं देशामध्ये 0.1% सुद्धा रोजगार वाढत नाहीये. आज या देशामध्ये 25 कोटी बेरोजगार आहेत. ज्या आपल्या भारताच्या इतिहासामध्ये एवढी मोठी बेरोजगारी पूर्वी कधीच निर्माण झालेली नव्हती. कारण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था आपल्या मित्रांना फायदा मिळवून देणारी मोदीजी चालवत आहेत, त्यातनं दुसरं काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही.
तुमच्या माझ्या आजूबाजूला किती बेरोजगारी आहे हे आपल्याला माहित आहे. अशा अवस्थेमध्ये त्यातल्या त्यात आपल्या मोदीजींनी 2016 मध्ये अचानक रात्री 8 वाजता येऊन 12 वाजतापासून नोटबंदी जाहीर केली. 500,000च्या नोटा बंद केल्या. आता मला माहितच नाही, मला असं वाटलं, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, मला असं वाटलं की मोदीजींनी सगळे बँकात नोटा वगैरे ठेवलेल्या असतील, छापून आधीच गेलेल्या असतील. आपल्याला काय करायचंय, मी कार्यशाळा चालवतो, माझ्या कार्यशाळेची कॅश मॅक्झिमम येते. आपल्याला काय करायचं, ती कॅश घ्यायची आहे, बँकांमध्ये द्यायची आहे, बँकांमधनं घेऊन यायची. अरे मला काय माहिती, त्यांनी नोटा अजून छापणं चालूच आहे, बँकांमध्ये पोहोचलेल्याच नाही. आणि 85% करन्सी 500 आणि 1000च्या नोटांमध्ये होती. देशामधली 85% करन्सी बंद झाली. लोकांच्या लांब लांब रांगा लागल्या. उपासमारपासून सगळं काय काय घडायला लागलं. शेतीपासून सगळ्या ठिकाणी काय परिणाम झाले तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली. छोटे मोठे उद्योग जे मारले गेले ते अजून उभे राहिले नाही, कारण त्याच्यानंतर कोविड आलं, त्यामुळे ते मारले गेले ते अजून उभे राहिलेले नाही. जेव्हा देशामध्ये या पद्धतीची रोजगार स्थिती असते, रोजगार निर्मितीच होत नाही, मंदी प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होते, त्यावेळेस सरकारने अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करायची असते की त्यातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आता समजा या आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जात आहे. यातल्या 40% स्त्रिया या गृहिणी आहेत. त्यांना नेहमी आपल्या नवऱ्यापुढे किंवा मुलांपुढे किंवा बाबापुढे हात पसरावा लागतो. ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये जाणार आहेत. 1,500 रक्कम छोटी आहे, पण स्वतःच्या हक्काचे माझ्या खात्यात, माझ्या नावावरच्या खात्यात पैसे आले, सरकारने मला पाठवले, हा त्यांच्यासाठी आत्मगौरवाचा आणि आत्मसन्मानाचा मुद्दा आहे. ही गोष्ट आपण विसरता कामा. बरं, ह्या ज्या स्त्रिया आहेत, चाहे गृहिणी असो किंवा मोलमजुरी करणाऱ्या असो, या गृहिणींपैकी 99% स्त्रिया दारू पिण्यात खर्च करणार नाही, जुगारामध्ये खर्च करणार नाही. या स्त्रिया काय करतील, जे काही 18,000 रुपये वर्षाकाठी त्यांच्या हातामध्ये पडतील, त्यातनं 4 वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे आजूबाजूची रोजगार व्यवस्था त्यातनं निर्माण होते. कल्याणकारी राज्याला या पद्धतीच्या सूचना दिलेल्या असतात की ज्यावेळेस संपूर्ण देशामध्ये या पद्धतीची रोजगार अवस्था निर्माण होते, मंदीची लाट येते, तेव्हा सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती वाढवा. त्यांची क्रयशक्ती वाढली म्हणजे त्यांच्या हातात पैसा आला की ते खरेदी करायला सुरुवात करतात आणि त्यातून छोट्या मोठ्या रोजगारांना चालना मिळते. आता ह्या स्त्रिया काय करणार आहे, ह्या काही अमेझॉनवरनं वस्तू बोलावणार नाही, या काही टीव्ही किंवा फ्रीज घेणार नाही. या काय घेतील, छोट्या मोठ्या भाजी घेतील, अधिक कदाचित दूध दुभतं घेतील, कदाचित कपडे घेतील, घरामध्ये लागणाऱ्या काही महत्वाच्या 4 छोट्या छोट्या वस्तू घेतील. त्यातून आजूबाजूचे छोटे मोठे रोजगार वाढायला लागतील. 2-3 वर्षांमध्ये त्याचा अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये ही गुंतवणूक महत्वाची मानली जाते, म्हणून याचा आपण विरोध करू नये. ठीक आहे, या सरकारने ऑलरेडी 8 लाख कोटीचं कर्ज करून ठेवलंय, आणखी हे कर्ज करून ठेवणार आहे. पण हे कर्ज उपयुक्त आहे, त्यातनं रोजगार वाढीची शक्यता आहे आणि म्हणून त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे मी जाहीररित्या म्हणत असतो की आपल्या सगळ्या लोकांनी, ज्यांना ज्यांना वाटतं की महाविकास आघाडीनं निवडून यावं, जे महाविकास आघाडीचे 3 घटक पक्ष आहे, त्यांनी बिलकुल लाडक्या बहिणींच्या या योजनेचा विरोध करू नये. उलट जाहीररित्या म्हणावं की ह्या लाडक्या बहिणी आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला अधिक लाडक्या होणार आहे. ऑलरेडी 1,500च्या ऐवजी 2,000 रुपये आम्ही द्यायला तयार आहोत, असं पृथ्वीराज चव्हाणांनी मला सांगितलं आहे. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार असं म्हणाले, आम्ही 3,000पर्यंत विचार करतो आहोत. उद्धव ठाकरेजींशी माझं बोलणं झालेलं आहे. ऑलरेडी शरद पवार गटातल्या लोकांनी जाहीररित्या लाडक्या योजनेचं स्वागत करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळं काँग्रेसने ऑलरेडी आपल्या जाहीरनाम्यामध्ये दरवर्षी महालक्ष्मी योजनेखाली 1 लाख रुपये देण्याचं वचन दिलेलं होतं, पण ते लोकसभेचं होतं, म्हणजे केंद्राचं होतं. पण तरीही त्यांच्या कर्नाटक राज्यामध्ये दर महिन्याला 2,000 रुपये लाडक्या बहिणींना दिल्या जात आहेत. महालक्ष्मी तिचं नाव आहे योजनेचं. तेलंगणामध्ये 2,500 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे आपण बिनदिक्कतपणे असं सांगावं की तुम्ही या उद्दाम भावांना हकला. कोण उद्दाम भाऊ? महेश शिंदेसारखे आमदार. जर तुम्ही मला मतं दिली नाही तर तुमची यादींमधली नावं कापून टाकेन, असं जाहीररित्या आव्हान देतो. युट्यूबवर उपलब्ध आहे त्याचं. दुसरे आमचे उद्दाम भाऊ म्हणजे
रवी राणा अमरावती सरळ सरळ धमकी देतात लाडक्या बहिणींना की तुम्ही जर आम्हाला मतं दिली नाहीत तर तुमच्याकडनं पैसे परत घेऊ, जसे की यांच्या बापाचे पैसे आहेत. अरे हे पैसे सरकारचे आहेत, जनतेचे पैसे आहेत, जनतेला दिलेले आहेत, तुम्हाला परत घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आपण लाडक्या बहिणींचं स्वागत केलं पाहिजे. उलट लाडक्या बहिणींना सांगितलं पाहिजे की सरकार बदलवा, या उद्दाम भावांना हकला, नम्र भावांना निवडून आणा, लोकशाही टिकवा, राज्यघटना टिकवा. तुम्ही अधिक लाडक्या होणार आहात. 1,500च्या ऐवजी डेफिनेटली तुम्हाला किमान 2,000 रुपये तरी दर महिन्यामध्ये तुमच्या खात्यात येणार आहेत, ते बंद होणार नाहीत. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो घेऊन मी आता इथे थांबणार आहे, आणि तो म्हणजे राहुल गांधींनी रिझर्वेशन्स बंद करायचं जाहीर केलं अमेरिकेमध्ये. यावर बीजेपीच्या लोकांनी प्रचंड मोठा खळखळाट केलेला आहे. जॉर्ज टाउन येथे एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना राहुल गांधी असं म्हणाले, आम्ही भारतातले रिझर्वेशन्स थांबवू. ज्या रिझर्वेशन्सच्या माध्यमातून भारतामध्ये क्रांती झालेली आहे. मला वाटतं अनेक लोक माझ्या आसपासच्या वयोगटातली इथे उपस्थित आहेत. आपल्या लहानपणचं चित्र आठवा बरं, काय स्थिती होती आपल्या समाजामध्ये. खेड्यामधल्या वाड्यामध्ये अनेक लोकांना आतमध्ये प्रवेश नसे, त्यांना वाड्याच्या बाहेर दरवाजाच्या उंबरड्याच्या बाहेर थांबावं लागत असे. चहा त्यांना कपात भरून टाकला जात असे, ती कप बशी त्यांना धुवून आणावी लागत असे. अस्पृश्यता गावागावात पाळली जात असे. आज हीच माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठासून रिझर्वेशनचा मुद्दा लावून धरला, तो काँग्रेस सरकारने अंमलात आणला, आणि त्यातून काय चित्र निर्माण झालेलं आहे. यातली आज अनेक माणसं IAS झालेली आहेत, IPS ऑफिसर झालेली आहे, मोठमोठ्या पदांवर आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत. गेल्या 70 वर्षांमध्ये 75 वर्षांमध्ये हा समाज किती बदलत आला, आपला समाज, टोटल समाज मी म्हणतोय, किती बदलत आलेला आहे, हे चित्र आपल्या पुढे उभे आहे. त्यामुळे या रिझर्वेशनचा नोकऱ्यांमधला आणि शिक्षणामधल्या किती महत्वाचा रोल प्ले केलेला आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीचं रिझर्वेशन जर राहुल गांधी खरंच बंद करण्याची भाषा करत असेल तर माझ्यासारख्या माणसाने त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. पण मला प्रश्न पडला, राहुल गांधी असं बोलतीलच कसं? कारण जे राहुल गांधी म्हणतात की रिझर्वेशनच आवश्यक आहे, उलट जातीय जनगणना झाली पाहिजे, आणि जेवढ्या जातीची जेवढी संख्या असेल तेवढी हिस्सेदारी त्याला सगळ्या क्षेत्रामध्ये मिळाली पाहिजे. एवढंच नव्हे तर जे आग्रह धरतात की हे जे सिलिंग आहे 50% रिझर्वेशनचं ते आपण वाढवलं पाहिजे, त्याकरता घटना दुरुस्ती केली पाहिजे, ते मोदींना आवाहन करतात की तुम्ही घटना दुरुस्ती आणा. काँग्रेस इंडिया आघाडी त्याला पाठिंबा देईल, ती 70% वाढवून टाका, म्हणजे ज्यांना ज्यांना रिझर्वेशनची गरज आहे त्या सगळ्यांना रिझर्वेशन देता येईल. केवळ हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा मुद्दा नाहीये, हा जाटांचा मुद्दा आहे, गुजरात मधल्या गुजरांचा मुद्दा आहे, जे जे शेती करणारे समाज आहेत त्या सगळ्यांचा मुद्दा आहे. त्याकरता प्रचंड मोठी आंदोलनं गेल्या 10-15 वर्षांमध्ये झालेली आहेत. त्या सगळ्यांना रिझर्वेशन देता येईल. मग असा माणूस असा कसा बोलतो, म्हणून मी मुद्दाम त्यांचं ते उत्तर ऐकलं. एवढंच नव्हे तर हिंदू नावाचं इंग्रजी दैनिक जे आहे त्यामध्ये ते छापून आलेलं तेही वाक्य मी नीटपणे पाहिलं, आणि मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की बीजेपी वाल्यांची काय अडचण झालेली आहे. आता आपण एक एक नाव घेऊ. एक गायकवाड नावाचे गृहस्थ आहेत, MLA आहेत. ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतायत की रिझर्वेशन बंद करणार, याची जीप छाटून टाकली पाहिजे, जो कोणी जीप छाटेल तेवढा एवढे लाख रुपये मी देईन. मी त्यांचं जरा प्रोफाईल पाहिलं. प्रोफाईल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, आता राहुल गांधींनी अमेरिकेत बोलले, इंग्रजीत प्रश्न विचारला, इंग्रजीत उत्तर दिलं, युट्यूबवर ते उपलब्ध आहे, यांना ऐकता येतं. पण ऐकल्यानंतर आतमध्ये शिरेल कसं, कारण एवढं कळलं पाहिजे ना. ते कळण्याची तर क्षमताच नाही. त्यामुळे आपण गायकवाडांना माफ करून टाकूया. एवढं चांगलं इंग्रजी तर कळणंच शक्य नाही. मी इंग्रजीचा प्राध्यापक राहिलेलो आहे, ग्रॅज्युएशनला इंग्रजी शिकवलेलं आहे. मला माहित आहे की ही रुटीन फ्रेज नाहीये, त्यामुळे अनेकांना ही फ्रेज कळणं थोडं कठीण जाईल, हे समजण्यासारखं आहे. पण आजच्या काळामध्ये डिक्शनरी उपलब्ध आहे, त्याच्या आधारावर आपल्याला पाहता येतं. दुसरे आमचे अध्यक्ष आहेत नागपूरचे, त्यांचं नाव आहे बीजेपीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. आता ते ज्या पद्धतीनं बोलतात वागतात ते पाहिल्यानंतर यांना इंग्रजी कळतं की नाही म्हणून जरा आपण चौकशी करावी म्हणून मी माहिती काढली.
विकिपीडियात पाहिलं की म्हटलं यांची डिग्री काय आहे जरा पहा. बीजेपी वाल्यांच्या डिग्र्या शोधाव्या लागतात. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे सायन्स ग्रॅज्युएट करत असताना 1 वर्ष त्यांनी केलेलं आहे. मला प्रश्न पडला की सायन्स ग्रॅज्युएशन तर इंग्रजी माध्यमातच असते, म्हणजे हा माणूस इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेला आहे. असं असताना यांना कसं इंग्रजी कळलं नाही? मग दुसरा प्रश्न माझ्या मनात आला की यांना जर इंग्रजी चांगलं आलं असतं तर त्यांनी BSc पार्ट 1 केलं असतं, त्यानंतर पार्ट 2 केलं असतं, नंतर पार्ट 3 केलं असतं, BSc झाल्यानंतर कदाचित MSc केलं असतं. असं सगळं न करता ते पार्ट 1 लाच थांबले. याचा अर्थ त्यांच्या इंग्रजी बाबत बोंबाबोंब असावी, त्यामुळे यांना इंग्रजी कळलं नाही आणि म्हणून ते अद्वतद्वा बोलतायत. आपण त्यांना माफ करूया. आता कळलंच नाही त्या माणसाचं काय करायचं? नाही हो, ते बीजेपीचे अध्यक्ष असतील ना. आता अध्यक्ष आपोआप थोडंच कळणार आहे, इथे कळलं पाहिजे ना. नाही कळत त्याला काय करायचं? तिसरं नाव आहे डॉक्टर अनिल बोंडे. मी मात्र हपकून गेलो. डॉक्टर अनिल बोंडे हे अमरावतीचे डॉक्टर आहेत. माझ्या चांगल्या डॉक्टर ग्रुप मधलेच आहेत ते, त्यामुळे मी त्यांना चांगलं ओळखतो. मला माहित होतं हा माणूस पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहे, तरी मी मुद्दाम विकिपीडियात पाहिलं, त्यात MD दिसलं, पण कोणत्या फॅकल्टीच्या हे सांगितलं नाही. मी माझ्या अमरावतीच्या डॉक्टर मित्रांना फोन केला. बाबा म्हटलं हे MD झालेले आहेत. हो म्हणे, तुम्हाला तर माहित आहे. म्हटलं नाही, म्हणजे कोणते आयुर्वेदवाले झालेत का? अरे काय, तुम्हाला माहित आहे ना, ते ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत, MBBS केलं, त्यानंतर त्यांनी MD केलं. म्हणजे आयुर्वेदवाले कमी दर्जाचे असतात असं नाही, पण आयुर्वेदवाल्यांचं इंग्रजी कच्चं राहू शकतं. पण जर यांनी MBBS केलेलं आहे, त्यानंतर MD केलेलं आहे, तर याचा अर्थ सगळं इंग्रजी माध्यमातूनच करावं लागतं. भारतामध्ये दुसरी सोय अजून तरी नाहीये. म्हणजे हे सगळे इंग्रजीत शिकलेले आहेत आणि इंग्रजीत शिकून यांना इंग्रजी का कळत नाही? मग माझ्या डोक्यात मुद्दा आला, यांच्या डिग्र्या खऱ्या आहेत का? कारण यांच्या नेत्याच्याच तर डिग्र्या संशयास्पद आहे. कोण नेते? मोदीजी. त्यांना कोणत्या डिग्र्या मिळाल्या, कुठे मिळाल्या, कोणालाच माहित नाही. त्यांना डिग्र्या मिळाल्या, त्यांचा सहपाठी कोण आहे जगात एकही नाही. अशा त्यांच्या डिग्र्या. म्हटलं यांच्या डिग्र्याबद्दल डाऊट ठेवावा. जर यांच्या डिग्र्या खऱ्या असतील आणि यांना इंग्रजी कळत असेल, तर मग मात्र यांना माफ करणं फार कठीण आहे. कारण मित्रांनो, जेव्हा या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला जॉर्ज टाउन येथे की भारतामधलं रिझर्वेशन्स केव्हा थांबेल, त्याला उत्तर देताना राहुल गांधी असं म्हणतात, वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. जेव्हा इंडिया फेअर प्लेस बनेल तेव्हा आपण रिझर्वेशन्स थांबवू शकतो, काढून टाकू शकतो. पुढचं त्यांचं वाक्य आहे, अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस नाव. पण सध्या इंडिया फेअर प्लेस नाहीये, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन स्क्रॅप करता येत नाही. आता एवढं साधं इंग्रजी आहे, यातली अडचण अशी आहे, फेअर प्लेस ही फ्रेज ही क्वचित वापरली जाते. मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, ही नेहमी वापरली जाणारी फ्रेज नाही. त्यामुळं बिचारी अनिल बोंडेंना कळली नसावी. पण मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा निर्माण झाला की हे आमच्या देवेंद्र फडणवीसांना कसं कळलं नाही. तेही रिझर्वेशनच्या विरुद्ध खूप बोंबलून राहिले की राहुल गांधी असं म्हणाला, आंदोलन अमुक तमुक तमुक तमुक. बरं, मला हे माहित आहे की ते अतिशय इंग्रजी त्यांचं चांगलं आहे, त्यांचा चांगला अभ्यास आहे, कायद्याचा अतिशय उत्कृष्ट अभ्यास आहे. मी स्वतःच 2005 पासून त्यांच्यासोबत कायद्यासंबंधी अनेकदा इंटरॅक्शन केली आहे, त्यातले अनेक मुद्दे कायद्यामध्ये आणलेले आहेत. असा माणूस, LLB असणारा माणूस, ज्याचं इंग्रजी एवढं चांगलं आहे, त्याला का नाही कळलं हे? हा मला प्रश्न पडला. काय होतं फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ? तुम्ही जर डिक्शनरी काढली, आता तुम्हाला मोबाईलवर सापडते ती. कॉलिन्स डिक्शनरीमध्ये आणि वेबस्टर डिक्शनरीमध्ये म्हटलेलं आहे विदाउट डिस्क्रिमिनेशन. ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये म्हटलेलं आहे समान संधी, इक्वल अपॉर्च्युनिटीज. ज्या देशामध्ये सगळ्यांना समान संधी मिळते, कोणत्याही गोष्टीच्या आधारावर त्यांच्यामध्ये भेद केला जात नाही, असमानता पाळली जात नाही, डिस्क्रिमिनेशन केलं जात नाही, त्या स्थितीमध्येच आपले रिझर्वेशन्स आपण काढून टाकू शकतो. पण सध्या भारत असा समान संधीच्या स्थितीपर्यंत आलेला नाही, त्यामुळे आपल्याला रिझर्वेशन्स थांबवता येत नाही, असं राहुल गांधी बोललेत. आणि असं असताना आपले देवा भाऊ एवढा थैथयाट का करताय?
म्हणून मी त्यांच्या डिग्र्या पाहायसाठी विकिपीडिया चेक केला. विकिपीडियामध्ये मला कळलं, मला जे माहीत नव्हतं, की त्यांना केवळ LLB ची डिग्री नाहीये, तर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे बिझनेस मॅनेजमेंटमध्ये. तेही इंग्रजीतच शिकावं लागतं. शिवाय जर्मनीचा एक डिप्लोमा घेतलेला आहे, तोही इंग्रजीमध्ये घेतलेलाच असावा, कारण जर्मन भाषेमध्ये जाऊन ते शिकले असावे असं म्हणण्यात काही अर्थ नाहीये. मग एवढं चांगलं इंग्रजी या माणसाचं असून सुद्धा याला अर्थ का नाही कळला? मला त्या विकिपीडियातच त्याचं उत्तर सापडलं. काय उत्तर आहे? की ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस नागपूरच्या इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होते, त्यावेळेस या देशामध्ये इमर्जन्सी आली. त्यांच्या वडिलांना जेलमध्ये जावं लागलं, जसं आम्हाला जावं लागलं तसं त्यांनाही जावं लागलं. नंतर आमची फार चांगली मैत्री झाली. म्हणजे देवेंद्रचे वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याबद्दल मी बोलतो आहे. आपल्या वडिलांना इंदिरा गांधींनी जेलमध्ये पाठवलं, म्हणून या मुलाने आपलं इंदिरा गांधी कॉन्व्हेंट स्कूल सोडलं आणि ते गुरुकुल मध्ये शिकायला गेले. तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की यांचं इंग्रजी का कच्चं राहिलं होते. त्यामुळे यांना बिचाऱ्यांना फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळला नाही. ठीक आहे, चूक झाली, नाही कळलं, पण आता त्यांची मुलगी कॉन्व्हेंटमध्ये शिकत असावी. तिची जी शिक्षिका आहे तिला मिस असं म्हणतात, तिला बोलावून घ्यायचं, तिला म्हणायचं वी शुड थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन्स ओनली व्हेन इंडिया बिकम्स अ फेअर प्लेस. या वाक्याचा अर्थ काय होतो तो तिच्याकडनं समजून घ्यायचा. तो अर्थ समजून आला की हे म्हणणं तर आपल्या घटनाकारांचंच आहे. घटनाकारच म्हणतायत की सगळे समानतेच्या पातळीवर नाहीयेत, म्हणून रिझर्वेशनची गरज आहे. ज्यावेळेस सगळे समान पातळीवर येतील त्यावेळेस रिझर्वेशनची गरज उरणार नाही. तेच मत राहुल गांधींनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे मी राहुल गांधींवर खोटे आरोप केले असं म्हणून त्यांनी जनतेची आणि संपूर्ण समाजाची आणि राहुल गांधींची जाहीररित्या माफी मागितली पाहिजे. जर ते हे करणार नसतील तर याचा अर्थ एवढाच आहे की त्यांना फेअर प्लेस या शब्दाचा अर्थ कळून सुद्धा झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, बार बार झूठ बोलो वाले ते आहेत. आणि असे बार बार झूठ बोलो वाल्यांना आपल्याला हकलणं नितांत गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपली लोकशाही वाचवायची असेल, राज्यघटना वाचवायची असेल, तर या सांप्रदायिक मनोवृत्तीच्या, मनोवादी मनोवृत्तीच्या, खुनशी मनोवृत्तीच्या, भ्रष्ट मनोवृत्तीच्या हुकुमशाह शेटजी बटजी सरकारला आपण घालवलं पाहिजे. हे अत्यंत असंवैधानिक, उधळ, महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवणारं जे सरकार आहे त्याला घालवून त्या ठिकाणी आपण लोकशाही वाचवणार, राज्यघटनेला कटिबद्ध असण्याचं वचन देणार लोकशाही आघाडीचं सरकार आपण निवडून आणलं पाहिजे. एवढं कळकळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, एक छोटंसं आवाहन आहे. इथे QR कोड लागलेला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जनतेच्या आर्थिक सहयोगाच्या आधारावरच 43 वर्ष काम करत आलेली आहे. या अभियानाकरता तुम्हा सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. आपल्याला शक्य असेल तेवढे 100-200 पासून हजारांपर्यंत काही पैसे आपण यामध्ये टाकू शकता.